जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत चॅप्टर नंबर 3 च्या रिव्हिजन सिरीजला. तर बघूया की चॅप्टर नंबर 3 च्या मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. कारण बरेचसे विद्यार्थी या चॅप्टरला भन्नाट घाबरतात, डायरेक्टली खूप जास्त घाबरताय की सर आम्हाला तर पहिलं चॅप्टरचं थोडं थोडं येतं, सेकंड चॅप्टरचं आम्ही रूट वाले गणित करून घेऊ, आमचे थोडेफार मार्क कन्फर्म होऊन जाईल. चॅप्टर नंबर 4 तर आम्हाला एकदम छान पैकी येतं, 5वं सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी येतं. सर हे 3 नंबरचं चॅप्टर आम्हाला जमत नाहीये. तर बघा बेटा, लक्षात घ्या, टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्स मोडमध्ये राहा. जेवढं तुम्हाला सांगतोय तेवढंच करून जा, ठीक आहे ना. तर आता आपण थोडंसं बघून घेऊ की हे चॅप्टर नंबर 3 नेमकं आपण स्किप करू शकतो का. तर स्किप तर नाही करू शकत, ठीक आहे ना. त्याचे मेन टॉपिक करून जा आणि तुम्हाला हे सांगतो की 2 व्हिडिओ आपले हे करून जा. फायदा 101% तुम्हाला होणार म्हणजे होणार बेटा, ठीक आहे ना. चला, एखादा वाढला तर वाढू शकतो, पण सांगायचा हेतू हा आहे की यात मी सर्व मागचे PYQs वगैरे सर्व कव्हर करून तुम्हाला देणार आहे. काळजी करू नका, सर्व PDF वगैरे ऍपवर येऊन जाईल, ठीक आहे. चला, तर बघा बेटा, डिफरन्शियल इक्वेशन हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. मग आता याच्यामध्ये करायचं काय आपल्याला, सिंपल आहे, ठीक आहे ना. फक्त आपल्याला याच्यामध्ये थोडं डेरिव्हेटिव्हचा पण वापर आहे, थोडासा इंटिग्रेशनचा पण वापर आहे. चला बघूया आपण छान छान सुंदर सुंदर की काय 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 नाही. तर सर्वात पहिले आपण बघूया की हे चॅप्टर किती मार्कांना येतं. चला, तर बघा बरं, पहिला जो क्वेश्चन आहे आपला, याच्यामध्ये हे आलंय बघा 2 मार्काला इथं आलेलं आहे, ठीक आहे ना. चला, तर पहिल्या क्वेश्चन मध्ये हे आलेलं आहे तुमचं 2 मार्कांना, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, यात तर काही आलेलं नाहीये. यामध्ये बघा हे आलेलं आहे एक एक अजून दुसरं काही आहे का, नाहीये, ठीक आहे, एवढंच आलेलं आहे. इकडे काही आहे का, नाही, इकडे पण काही आलेलं नाहीये. तर सांगायचं आहे, इकडे या पेजवर 4 मार्काचा एक प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर इकडे बघा बरं बेटा, इकडे काय आलेलं आहे का, इकडे नाहीये, इकडे पण नाहीये. बापरे, चला मग सर आम्ही सोडू शकता सर. अरे नाही ना बेटा, कारण हा जो क्वेश्चन नंबर 6 आहे बेटा, हा क्वेश्चन नंबर 6 हा पूर्णच्या पूर्ण तुमचा चॅप्टर नंबर 3 वर डिपेंडेंट असणार आहे बेटा. बघा, तुम्ही जर बघू शकत असाल तर क्वेश्चन नंबर जो 6 आहे यामध्ये आपल्याला कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे बेटा. तर हा संपूर्ण चॅप्टर नंबर 3 वर तुमचा आधारित आहे, ठीक आहे. जर समजा तुमचा चॅप्टर नंबर 3 तुम्ही सोडला तर हे 12 मार्क विसरून जायचे बेटा. 12 मार्कातले तुम्ही हे 4 मार्क घेऊ शकता प्रोबॅबिलिटी वगैरेचे, पण बाकीचे तुम्ही विसरून जायचे, असा विषय होऊ शकतो. त्यामुळे आपण चॅप्टर नंबर 3 ला अवॉइड करू शकत नाही. ऍटलीस्ट काही का होईना थोडं थोडं आपल्याला आलं पाहिजे, ठीक आहे ना. तर बघा, हा एक 3 मार्काचा प्रश्न आहे, हा एक 3 मार्काचा प्रश्न, म्हणजे हा झाला आपला 6 मार्काचा, नंतर हा झाला आपला 6 मार्काचा प्रश्न बेटा, ठीक आहे ना. चला असो, म्हणजे जवळपास 12 मार्क तुमचे या ठिकाणी आलेले आहे. तर बघा, तुम्ही समजा 6 मार्काचा एक क्वेश्चन करू शकता आणि याच्यातून थोडंसं एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचा, असं म्हणजे एक प्रोबॅबिलिटी तुम्हाला 6 मार्क देऊन जाईल. आणि हे जे आहे तुमचं काय म्हणतं आपलं, या दोघांपैकी तुम्हाला एक करावं लागेल बेटा, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. तर बस झालं आपलं काम. ते 12 मार्क महत्वाचे रे, बाकी काय एवढं विषय नाही. हे 4 मार्क सुद्धा तुम्ही, मला माहिती आहे, तुम्ही ऑर मधलं एखादं सॉल्व्ह करून घेशाल, याला क्लोज करून टाकशाल डायरेक्टली, बरोबर आहे. इकडे पण तुम्ही समजा ऑर मधलं एखादं सॉल्व्ह करून घेशाल, याला क्लोज करून टाकशाल. बट बघा, म्हणजे हे 2 मार्क, हे 4 मार्क, 6 मार्क जे तुमचे आहे ना, हे तुम्ही आरामात मॅनेज करू शकता ऑरचे सॉल्व्ह करून, ठीक आहे ना. पण इकडचे जे तुमचे मार्क आहे बेटा, हे 12 मार्क तुमचे जाऊ शकतात. म्हणजे 12 पण नाहीये, जर तुम्हाला समजा शेवटचं चॅप्टरचं येत आहे, समजा प्रोबॅबिलिटी येत आहे, तर 6 मार्कांचा विषय आहे. म्हणजे तर 6 मार्क तुम्हाला, 6 मार्कांसाठी तुम्हाला करावं लागणार आहे. मग सर 6 मार्कांसाठी आम्ही काय करावं. तर बघा बेटा, सर्व नाही पण केलं तरी चालेल, पण जे जे तुम्हाला सांगतोय, म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन झालं, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन झालं, नंतर डिग्री आणि ऑर्डर ओळखा झालं. अरे बेटा, हे व्हेरी व्हेरी IMP बेटा, हे येतं म्हणजे येतच बेटा. तर प्लीज एवढं करून जा, सर्व करायची गरज नाहीये बेटा, ठीक आहे ना. चला असो, हा ज्याने पासिंग मला साठी सांगतो बरं, आणि त्याला वाटतं की नाही नाही मला तर सर्वच करणं आहे, करा नाही यार, कोण थांबवते तुम्हाला, ठीक आहे ना. चला असो, तर तुम्हाला पॅटर्न तुम्हाला समजला, थोडंसं तुम्हाला लक्ष आलं की अच्छा असं आहे का. म्हणजे जर आपण चॅप्टर नंबर 3 सरांनी जेवढं सांगितलं तेवढं जरी आपण केले, ऍटलीस्ट तेवढा जरी पॅटर्न आपल्या लक्षात आला, तरी सुद्धा आपण आउट ऑफ मार्क काढू शकतो. म्हणजे थर्ड चॅप्टरला जर तुम्ही बघितलं तर 6 मार्कांचा त्रास तुम्हाला आहे, तर थोडं थोडं केलं तर तुमचं होऊन जात आहे, थोडं थोडं केलं तर तुमचं होऊन जात आहे, ठीक आहे ना. चला असो, तर बघूया आता छान छान सुंदर सुंदर आपण जाऊया आपल्या सुंदर अशा चॅप्टरकडे. तर बघा, सर्वात पहिले डिग्री ओळखा, ऑर्डर ओळखा. डिग्री ओळखा, ऑर्डर ओळखा. तर डिग्री आणि ऑर्डर म्हणजे काय रे बेटा. तर डिग्री आणि ऑर्डर म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं बेटा की बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ऑर्डर म्हणजे काय. ऑर्डर म्हणजे काय बेटा, की किती वेळा डेरिव्हेटिव्ह काढला गेलेला आहे, किती वेळा डेरिव्हेटिव्ह काढला गेला आहे. तर डीवाय बाय डीएक्स, तर डीवाय बाय डीएक्स चा अर्थ काय असतो रे बाबा. तर या डीवाय बाय डीएक्स चा अर्थ असतो डी डीएक्स ऑफ वाय. म्हणजे या वाय चा आपण डीडीएक्स काढला. डीडीएक्स म्हणजे काय बेटा, डेरिव्हेटिव्ह. डीडीएक्स म्हणजे काय बेटा, डेरिव्हेटिव्ह काढणे. डीडीएक्स म्हणजे काय बेटा, डेरिव्हेटिव्ह काढणे, ठीक आहे ना. तर डीडीएक्स लावला म्हणजे याला नंतर डेरिव्हेटिव्ह काढणे.
तर आपण डी डी एक्स एकच वेळा लावलाय का नाही बेटा, तर डीवाय बाय डी एक्स म्हणजे आपण एकच वेळा डेरिव्हेटिव्ह काढला का नाही, तर याची ऑर्डर झाली बेटा आपली 1, याची ऑर्डर काय झाली बेटा आपली 1. पण या ठिकाणी बघा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे आपण काय केलं, डी डी एक्स ऑफ वाय होतं, हे झालं आपलं एक वेळा डेरिव्हेटिव्ह. मग याला अजून मी डेरिव्हेटिव्ह काढलं, याचं मी अजून डेरिव्हेटिव्ह काढलं, म्हणजे कसं डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स, म्हणजे या डी वाय बाय डी एक्सचा मी अजून डेरिव्हेटिव्ह काढला. तर सांगा बरं, डी इंटू डी, डी स्क्वेअर वाय, डी एक्स इंटू डी एक्स, डी एक्सचा स्क्वेअर. तर बघा, तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलं, म्हणजे ज्या वेळेस मला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर दिसेल तर याची ऑर्डर किती असेल बेटा आपली 2. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब दिसेल तर याची ऑर्डर काय असेल बेटा आपली 3. जर डी 4 वाय अपॉन डी एक्स रेस टू 4 असेल तर याची ऑर्डर किती असेल बेटा 4. तर तुम्हाला ऑर्डर कसं आहे हे तुम्हाला एकदम इझिली, म्हणजे लहान लहान लेकरू सुद्धा ओळखू शकेल. जर तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये डी वाय बाय डी एक्स दिसलं, फक्त डी वाय बाय डी एक्स, तो ऑर्डर असेल 1. तुम्हाला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर दिसेल तो ऑर्डर असेल 2. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब असेल तो ऑर्डर असेल 3. याच्यावरती तुम्हाला देऊ शकत नाही बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर तुम्हाला ऑर्डर ओळखता आली पाहिजे. बोला बरं बेटा, मग याच्यात ऑर्डर किती आहे 1, याच्यात 2, याच्यात 3, याच्यात 4. सोपं आहे, समजलं सर, आम्हाला समजलं सर, ठीक आहे ना. चला असो, तर याला म्हणता ऑर्डर, की किती वेळा डेरिव्हेटिव्ह काढलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बेटा डिग्री. तर डिग्री म्हणजे काय, ज्याची ऑर्डर जास्त त्याची पॉवर म्हणजे डिग्री. बघा, ज्याची ऑर्डर जास्त, आता मला सांगा एक साथ हे तिघी आलेले, एक साथ हे तिघी आलेले बेटा, एक साथ हे तिघी, असा एक प्रश्न तुम्हाला आलेला आहे. तर आता मला सांगा बेटा, खरं खरं सांगा, खोटं नका बोला, याची ऑर्डर किती आपली 1, याची ऑर्डर किती बेटा आपली 2, आणि याची ऑर्डर किती 3. तर मला सांगा या तिघांपैकी सर्वात हायएस्ट ऑर्डर कोणाची आहे, सर्वात हायएस्ट कोणाची बेटा, या तीनाची आहे, बरोबर आहे. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब सर्वात जास्त आपलं याची ऑर्डर आहे, ठीक आहे ना. तर याचीच पॉवर काय, ज्याची ऑर्डर जास्त त्याची पॉवर, याच्या डोक्यावर काही आहे का, काहीच नाही, म्हणजे 1 असतं. तर ज्याची ऑर्डर जास्त त्याची पॉवर, याला आपण काय म्हणतो बेटा, आपण डिग्री म्हणतो, आपण त्याला काय म्हणतो बेटा, डिग्री असं म्हणतो, ठीक आहे. चला, तर आपण बघूया या ठिकाणी, हा डी वाय बाय डी एक्स आणि डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. तर सांगा बरं मला, सर्वात जास्त ऑर्डर तुम्हाला कोणाची दिसते, बघा हे फक्त डी वाय बाय डी एक्स आहे बेटा डी वाय बाय डी एक्सचा क्यूब आहे हा बेटा, या दोघांमध्ये फरक आहे. डी वाय बाय डी एक्सचा क्यूब आणि डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब, या दोघांमध्ये फरक आहे बेटा, हे लक्षात घ्या, या दोघांमध्ये फरक आहे. डी वाय बाय डी एक्स इथं म्हणजे एकच वेळा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, तर याची ऑर्डर येईल बेटा आपली 1. पण हे डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब, याची ऑर्डर येईल बेटा आपली 3. तर दोघांमध्ये फरक आहे बेटा, हा फरक तुम्ही थोडा समजून घ्या बेटा. डी वाय बाय डी एक्सचा क्यूब आणि डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब, या दोघांमध्ये फरक आहे बेटा, हे लक्षात घ्या. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. चला, तर आता मला सांगा बेटा, ऑर्डर कोणाची जास्त असते, डी वाय बाय डी एक्स आहे, म्हणजे याची ऑर्डर 1 आहे. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे याची ऑर्डर किती बेटा 2. बघा 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढण्यात आलेला आहे. तर हायएस्ट ऑर्डर कोणाची आहे, याची आहे. याची वाली ऑर्डर कशी आहे आपली जास्त, बघा याची वाली आहे 1, याची वाली आहे 2. तर हायएस्ट ऑर्डर किती आली बेटा आपली 2. आणि ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच पॉवर घ्यायची. आता मला सांगा, याची पॉवर 3 आहे, पण आपण काय पाहतोय की ज्याची ऑर्डर जास्त, तर याची वाली ऑर्डर जास्त आहे, तर याची ऑर्डर जास्त आहे का, मग याचीच पॉवर म्हणजे काय असतं आपलं डिग्री. आता याच्या डोक्यावर काही होतं का, काहीच नव्हतं बेटा, काहीच नव्हतं का, काहीच नव्हतं, म्हणजे काय घ्यायचं 1 घ्यायचं बेटा, काहीच नसेल तर काय घ्यायचं बेटा 1 घ्यायचं, ठीक आहे ना. त्याची ऑर्डर जास्त त्याची पॉवर म्हणजे काय असतं आपली डिग्री. बस झालं, मिळाले तुम्हाला 2 मार्क. काय आहे का याच्यात तथ्य, काही कधी कधी 3 मार्काला पण येतं बरं, 3 मार्काला पण येतं, कधी कधी 2 मार्काला पण येतं. तर बेटा बघा, फुकट फाकट भेटून जाईल तुम्हाला मार्क. हा इकडे सर हे काय सर दलिंदर धंदे, अरे हो बेटा, इथं काय झालं माहिती का, की थोडंसं ना बोगसगिरी झालेली आहे. बघा याचं 1 प्लस डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर, मग क्यूब, अरे डोक्याला ताण घ्यायचंच नाही आपल्याला, आपल्या डोक्याला ताण घ्यायचंच नाही. आपण फक्त बघायचं की आपलं जे न्यूमरिकल ना, याच्यामध्ये असं रूट नको पाहिजे, बस असं रूट नको पाहिजे, किंवा डोक्यावर असं 2/3 किंवा डोक्यावर समजा असं 5/3, म्हणजे असं अपॉन फिपॉन नको पाहिजे आणि रूट नको पाहिजे. येते का लक्षात. आपल्या न्यूमरिकल मध्ये जे इक्वेशन दिलेलं आहे, हे इक्वेशन रूट मध्ये नको पाहिजे आणि असं त्याच्या डोक्यावर अपॉन फिपॉन नको पाहिजे, अपॉन फिपॉन असं नको पाहिजे बेटा, ठीक आहे ना. साधं सिंपलच आहे बघा, हे स्क्वेअर चालतं, क्यूब चालतं, सर्व चालतं, पण असा स्क्वेअर रूट, नंतर असा क्यूब रूट, नंतर असा 4th रूट असं नको पाहिजे, किंवा डोक्यावर 2/3, 1/3, 1/4, 1/5 असं नको पाहिजे. अपॉन फिपॉन नको पाहिजे आणि रूट नको पाहिजे, असं आहे ते. याच्यात रूट आहे का, नाही सर. याच्यात अपॉन फिपॉन आहे का, नाही सर. म्हणजे ओके, एकदम ओके, मी थँक्यू. तर आता मला सांगा, याची वाली ऑर्डर किती आहे 2 आणि याची ऑर्डर किती बेटा 1, समजतंय का.
डीवाय बाय डी एक्स आहे ना बेटा, तर डीवाय बाय डी एक्स म्हणजे ऑर्डर 1 असेल आणि हा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे ऑर्डर किती असेल 2 असेल. दोघांपैकी हायएस्ट ऑर्डर कोणाची, हायएस्ट ऑर्डर याची, म्हणजे हायएस्ट ऑर्डर किती आली आपली 2 आली बेटा, ठीक आहे ना. आणि ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच डिग्री घ्यायची, ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच डिग्री घ्यायची. तर याच्या डोक्यावर काय आहे का, काही नाही, काही नाही तर 1 असतं, तर डिग्री आली आपली 1. ठीक आहे, चला पुढे. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इज इक्वल टू के प्लस डी वाय बाय एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 अपॉन फिपॉन अपॉन फिपॉन अपॉन फिपॉन अपॉन फिपॉन आलेलं आहे. ठीक आहे ना, अपॉन फिपॉन आलं असेल ना ते आपल्याला त्याला कॅन्सल आउट करावं लागतं. ठीक आहे ना, मग कसं कॅन्सल आउट करशाल, त्याला मी पहिले लिहून घेतो, याला मी पहिले लिहून घेतो, लिहून वेळ वाचवू आपण वेळ वाचवू, चालेल ना. चला ठीक आहे. आता बेटा हा 3/2 आहे, बरोबर आहे, हो सर एकदम बरोबर सर. आता या 3/2 ला मी असं पण लिहू शकतो ना, हो सर लिहू शकता, काय यात विषय. आता एक काम करायचं आपल्याला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सर तुम्ही स्क्वेअरिंग बोथ साइड का करता, तर बघा असं आपल्याला अपॉन फिपॉन नको पाहिजे. मग सर हा अपॉन वाला टर्म कसं काय कॅन्सल होऊ शकेल, ही अपॉन वाला जो 2 आहे हा कसा कॅन्सल होऊ शकेल, तर अपॉन वाला 2 ला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोघांचा स्क्वेअर करावा लागेल. मग सर स्क्वेअर करून होणार काय, अरे मी सांगतो ना बेटा काय होणार आहे, तुम्ही त्याची काळजी नका करा, तुम्ही त्याची काळजी करू नका. ठीक आहे ना, चला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोघी साइडला मी स्क्वेअर लावतो, याला मी स्क्वेअर लावला, याला मी स्क्वेअर लावला. ठीक आहे, हा. आता एक गोष्ट कायम लक्षात घ्या बेटा, पॉवरची पॉवर असेल बघा रे, पॉवरची पॉवर असेल तर दोघांचा गुणाकार होतो बेटा, पॉवरची पॉवर असेल तर दोघांचा काय होतो बेटा, गुणाकार होतो. पॉवरची पॉवर असेल तर दोघांचा काय होतो बेटा, गुणाकार होतो. ठीक आहे ना, म्हणजे कसं होऊन जाईल, स्क्वेअरिंग ना, हा पॉवरची पॉवर असेल दोघांचा काय होतो गुणाकार होतो. बघा हे तर असं जास्त लिहिलं मी, आणि हे या संपूर्ण ब्रॅकेट रेस टू 3/2 होता, हे संपूर्ण ब्रॅकेट रेस टू 3/2 होता. तर या पॉवरची पॉवर असेल, पॉवरची पॉवर असेल तर दोघांचा होतो बेटा गुणाकार. तर अशा पद्धतीने 2 गेला 2 गेला, हे 2 2 काय होणार बेटा आपले कॅन्सल आउट होऊन जाईल, काय होणार बेटा आपले कॅन्सल आउट होऊन जाईल. ठीक आहे ना, मग उरेल काय आपल्याकडे, डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब इन ब्रॅकेट के प्लस डी वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर रेस टू क्यूब. आता बघा मला सांगा, आता हे आपल्याकडे असं तयार झालंय, आता आहे का अपॉन फिपॉन, नाही सर, स्क्वेअर रूट क्यूब रूट फोर्थ रूट असं काय आहे का, नाही सर, एकदम ओके, मी थँक्यू सर. ठीक आहे ना, मग चला आता मला सांगा बेटा हायएस्ट ऑर्डर कोणाची आहे, याची ऑर्डर जास्त, याची ऑर्डर किती बेटा आपली, हा 3 वेळा बघा डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब म्हणजे 3 वेळा डेरिव्हेटिव्ह काढला गेलेला आहे, अरे स्क्वेअर आहे ना त्याचा, हा. आणि या ठिकाणी बेटा एकच वेळा डेरिव्हेटिव्ह काढला गेलेला आहे. तर हायएस्ट ऑर्डर कोणाची आहे, हायएस्ट ऑर्डर कोणाची बेटा, तर हायएस्ट ऑर्डर मला याची दिसते, तर ऑर्डर आली बेटा आपली 3. आणि डिग्री, डिग्री म्हणजे काय, की ज्याची ऑर्डर जास्त, ज्याची ऑर्डर जास्त त्याची पॉवर म्हणजे काय असं बेटा आपली डिग्री. तर डिग्री आली बेटा आपली 2. झालं पुढे. का सर हे कादलेंदर धंदे सर, हो ना बेटा काय करता आता, पर्याय नाही ना. चला असो, तर बघा बेटा आता याच्या पण डोक्यावर 3/2 आलेलं, 3/2 आलं म्हणजे डोक्याला ताण हाय असतो आपला. तर सर्वात पहिले आपण एक काम करूया, हा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इकडे डिवाइडला, इकडे त्यांना तो मल्टिप्लाय लावून जाईल, म्हणजे कसं होऊन जाईल तो y इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस डी वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर रेस टू 3/2 असं आहे ना ते. चला आता विषय असा आहे बेटा, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा डोक्यावर काहीतरी अपॉन फिपॉन असेल तर आपण त्याला घेत नाही, आपल्याला त्याला रिलीज करावं लागतं, आपल्याला त्याला रिलीज करावं लागतं. मग काय रे बाबा आता कसं रिलीज करायचं, मी तुम्हाला मागच्या दिवसात सांगितलं की अपॉनला 2 आहे का, मग याला कॅन्सल आउट करण्यासाठी आपल्याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करावं लागेल बेटा. काय करावं लागेल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. चला मग करा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे ना, शॉर्टकट मारतो थोडासा. चला वेळ 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 महत्वाचा आहे माझ्या बाळांनो, वेळ महत्वाचा आहे भाऊ. ठीक आहे ना, चला तर या दोघांचा स्क्वेअर करा, हा याचा बी स्क्वेअर करा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे पॉवरची पॉवर असेल, अरे बोला रे बोला, पॉवरची पॉवर असेल दोघांचा काय होतो बेटा आपला मल्टिप्लाय होतो, दोघांचा काय होतो बेटा आपला गुणाकार होतो. ठीक आहे ना, चला असो मग कसं म्हणते, हा वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर. ठीक आहे ना, इज इक्वल टू
हा आता बेटा पॉवरची पॉवर असेल तर दोघांचा काय होणार बेटा आपला गुणाकार होणार आहे. काय होणार आहे आपला गुणाकार होणार आहे. तर 1 प्लस dy बाय dx चा स्क्वेअर, ठीक आहे ना. हा आणि इकडे काय होणार बेटा 3/2 इंटू 2, 2 गेला 2 गेला. तर अशा पद्धतीने हे दोन बघा पॉवरची पॉवर असेल दोघे काय होतं बेटा कॅन्सल, तुम्ही डायरेक्ट सुद्धा कॅन्सल आउट करू शकता. तर अशा पद्धतीने मला सांगा बेटा आता झालं सर्व काही झालेलं आहे आता आपलं. तर मला सांगा याची ऑर्डर जास्त आहे का याची ऑर्डर जास्त आहे. तर मला असं वाटतं याची जास्त आहे. तर डी स्क्वेअर बाय x स्क्वेअर ना तर ऑर्डर आली बेटा आपली 2 आणि ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच डिग्री घ्यायची 2 झाला आपल्याला. ठीक आहे पुढे सर हे काय सर हे तर स्क्वेअर रूट आलं सर. मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो बेटा अपॉन फिपॉन नको पाहिजे आणि क्यूब रूट स्क्वेअर रूट असं नको पाहिजे मला नको पाहिजे. पण इथं आलेलं आहे ना यार. तर बघा बेटा याला कसं लिहू शकतो आपण डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर सॉरी प्लस आहे ना या प्लसला मी तिकडे फेकतो या प्लसला मी तिकडे फेकतो. तर प्लसवाला जर तिकडे फेकला तर तो मायनस होऊन जाईल बेटा मायनस अंडर रूट ऑफ 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. आता बघा बेटा मी तुम्हाला पहिलेच काय बोलला होता की ज्या ज्या वेळेस आपण हे सॉल्व्ह करतो त्या त्या वेळेस मला रूट नको पाहिजे अपॉन फिपॉन नको पाहिजे क्यूब रूट नको पाहिजे. चला मग ठीक आहे ना. मग आता काय रे बाबा आहे तर स्क्वेअर रूट आलेलं आहे. तर स्क्वेअर रूट आलेलं असेल ना तर आपल्याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करावं लागेल. काय करावं लागेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सर असं का बरं सर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड का केलं सर तुम्ही. अरे बेटा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं कारण बघा ज्यावेळेस आपण रूटचा स्क्वेअर करतो ना ज्यावेळेस समजा आपण एखाद्या रूटचा स्क्वेअर करतो ना तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतं आपला कॅन्सल होऊन जातो. बघा मी इकडे पण स्क्वेअर केला इकडे पण स्क्वेअर केला दोघा साईडला मी काय केलं बेटा स्क्वेअर केले दोघी साईडला मी काय केलं बेटा स्क्वेअर केले इकडे पण केला इकडे पण केला. आता बघा हे तर असं जास्त राहील हा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर बाउनचा स्क्वेअर हे तर असं जास्त राहील. पण ज्या वेळेस कोणत्याही मायनस संख्येचा स्क्वेअर बेटा प्लस असतो तुम्हाला सर्वांना माहिती असेल कोणत्याही मायनस संख्येचा स्क्वेअर हा नेहमी प्लस असतो हे लक्षात ठेवा बेटा. तर मायनसचा स्क्वेअर तुमचा प्लस होणार आहे हे तर 100% फिक्स आहे. आणि ज्या वेळेस मी कोणत्याही स्क्वेअर रूटचा स्क्वेअर करतो तर हे साइन आणि हे साइन काय होतं बेटा आपलं कॅन्सल होऊन जातं. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होतं बेटा आपलं कॅन्सल स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होतं बेटा आपलं कॅन्सल होऊन जातं. मग उरलं काय 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. वाव आता मला सांगा झालं आपलं ना अपॉन फिबॉन ना स्क्वेअर रूट झालं. सांगा बरं दोघांपैकी ऑर्डर कोणाची जास्त तर मला तर याची वाटते. तर ऑर्डर आले बेटा आपली ऑर्डर आले आपली डी स्क्वेअर वाय बाय ना म्हणजे 2 वाय डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे आणि ज्याची ऑर्डर असते त्याचीच पॉवर म्हणजे काय असते आपली डिग्री झालं. तर सोपं आहे बेटा एवढं काही कठीण नाहीये. हा आता याचं काय करायचं सर तर बघा हे स्क्वेअर रूट आहे आणि हे क्यूब रूट आहे बेटा. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला लहान होते त्यावेळेस मला शिकवलं होतं की स्क्वेअर रूट ऑफ वाय असेल तर मी वाय रेस टू 1/2 सुद्धा लिहू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ एक्स असेल त्याला एक्स रेस टू 1/2 लिहू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ 5 असेल त्याला 5 रेस टू 1/2 लिहू शकतो. म्हणजे स्क्वेअर रूट असेल ना तर स्क्वेअर रूट काढून मी त्याच्या डोक्यावर 1/2 सुद्धा लिहू शकतो. स्क्वेअर रूट काढून त्याच्या डोक्यावर मी 1/2 सुद्धा लिहू शकतो. आणि या ठिकाणी बघा क्यूब रूट ऑफ एक्स दिलेला आहे तर मी एक्सच्या डोक्यावर 1/3 लिहू शकतो. बघा स्क्वेअर रूट असेल तर डोक्यावर 1/2 लिहा क्यूब रूट असेल तर डोक्यावर 1/3 लिहा क्यूब रूट असेल तर डोक्यावर 1/3 लिहा क्यूब रूट ऑफ 7 असेल 7 रेस टू 1/3 आणि जर समजा असा फोर्थ रूट असेल तर कसं लिहा एक्स रेस टू 1/4 लिहा. असं आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. तर हे अशा प्रकारचा कॉन्सेप्ट हे तुम्हाला शिकवलेलं आहे बेटा मी प्रॉपर पद्धतीने. चला मग याला कसं लिहू मी आता डी वाय बाय डी एक्स. अच्छा हा स्क्वेअर रूट आहे का तर स्क्वेअर रूट असेल डोक्यावर मी 1/2 लिहितो आणि इकडे काय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे. आता क्यूब रूट आहे का तर क्यूब रूटला मी 1/3 लिहितो. सर तुम्ही काय बोलले होते की स्क्वेअर रूट क्यूब रूट नको पाहिजे सर. हो बेटा नको पाहिजे पहिलेच बोललो होतो मी. पण सर अपॉन फिपॉन तर चालणार नाही ना आपल्याला. हो बेटा अपॉन फिपॉन पण आपल्याला चालणार नाही ना आपल्याला स्क्वेअर रूट ना क्यूब रूट ना अपॉन ना फिपॉन काहीच नको पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना. चला मग आता करायचं काय रे बाबा तर बेटा या दोघांना अशी पॉवर घ्या या दोघांची अशी काहीतरी पॉवरने मल्टिप्लाय करा की दोघांच्या डिवाइडला असलेले कॅन्सल होऊन जायला पाहिजे. मग सर अशी कोणती पॉवर घेऊ मी मग सेकंड पॉवर घेऊ थर्ड पॉवर घेऊ फोर्थ पॉवर घेऊ फिफ्थ पॉवर घेऊ सिक्स पॉवर घेऊ काय तर बघा 2 आणि 3 2च्या आणि 3च्या पाड्यात असा कोणता नंबर येतो की जो दोघांच्या पाड्यात येतो. असा कोणता नंबर आहे की जो 2च्या पाड्यात पण येतो 3च्या पाड्यात पण येतो. तुम्हाला असं वाटतं 6 मला असं वाटतं 6 तर टेकिंग 6th पॉवर कितवी पॉवर घेतली बेटा मी 6th पॉवर 6वी पॉवर घेतली मी आपली. ठीक आहे ना. चला मग घ्या डी वाय बाय डी एक्स रेस टू 1/2 इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर रेस टू 1/3. हे तर असंच असं होतं
तर आता मी याची पॉवर घेतो बेटा, किती पॉवर घेतो? 6वी पॉवर, 6वी पॉवर, 6वी पॉवर घेतली बेटा मी, ठीक आहे ना. चला असो, ठीक आहे. चला, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे बेटा काय होऊन जाईल, पॉवरची पॉवर म्हणजे गुणाकार, तुम्हाला सर्वांना माहिती ना. तर आपण तर थोडं मोठे झाले, आपण पॉवरची पॉवर तर दोघांचा गुणाकार होतो. 2 1 2, 2 3 6, 3 1 3, 3 2 6. तर आता उरलं काय काय रे, उरलं काय काय रे, dy बाय dx. हा, 2 2 3 6 उरला बेटा 3. इकडे काय उरलं बेटा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. हा, 3 1 3, 3 2 6 उरला काय बेटा 2. झालं. म्हणजे अपॉन फिपॉनला मी कॅन्सल करून टाकलं. आता अपॉन फिपॉनला कॅन्सल केल्यानंतर आता मला सांगा बेटा की दोघांपैकी सर्वात जास्त ऑर्डर कोणाची आहे. ऑर्डर मला याची दिसते बघा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे. तो ऑर्डर आली 2, आणि ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच पॉवर घ्यायची, त्याचीच पॉवर नाही का, असं आपली डिग्री. झालं आपलं, ठीक आहे ना. सोपं आहे ना बेटा. हो सर. त्याच पद्धतीने बघा बेटा इकडे पण सेम तसंच आहे. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस डी वाय बाय डी एक्स चा क्यूब दिलेला आहे, ठीक आहे ना. तर बेटा मी तुम्हाला काय सांगितलं, अपॉन फिपॉन नको पाहिजे, स्क्वेअर रूट नको पाहिजे. तर हे मी असं ठेवलं, आणि हे स्क्वेअर रूट आहे ना, याला मी लिहून घेतलं. तर बघा आता स्क्वेअर रूट असेल तर तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं बेटा मी, स्क्वेअर रूट असेल ना, स्क्वेअर रूट असेल तर काय करायचं माहिती का, स्क्वेअर रूटला गायब करण्यासाठी, स्क्वेअर रूटला जर आपल्याला कॅन्सल आउट करायचं असेल तर आपल्याला त्याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करावं लागेल. दोघी साईडला आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. इकडे पण स्क्वेअर केलं बेटा मी, इकडे पण स्क्वेअर केलं. तुम्हाला सांगितलं होतं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतं आपला कॅन्सल होतं. तर उरलं काय, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर, आणि इकडे हे. तर मला सांगा हायस्ट ऑर्डर तुम्हाला कोणा दिसते, याची 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढला गेलेला आहे, तो ऑर्डर आली 2, आणि ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच डिग्री असते आपली 2. इकडे पण सेम आहे बेटा. इकडे काय क्यूब रूट आहे, आणि इकडे फोर्थ रूट आहे, फोर्थ रूट, ठीक आहे ना. चला, तर क्यूब रूट असेल तर डोक्यावर 1/3 लिहायचं, आणि फोर्थ रूट असेल तर डोक्यावर 1/4 लिहायचं. मग तुम्हाला बाकी सर्व माहिती आहे की असा कोणता नंबर आहे की जो 3च्या पाड्यात पण येतो आणि 4च्या पाड्यात पण येतो. जो असा कोणता नंबर आहे की जो दोघांच्या पाड्यात होतो, आहे आपला 12. किती आहे बेटा आपला 12. तर काय घ्यायचं, टेकिंग 12th पॉवर, टेकिंग 12th पॉवर ऑन बोथ साइड. तर दोघी साइडला 12वी पॉवर घ्या, 12वी पॉवर. म्हणजे याची पण 12वी पॉवर घ्या, याची पण 12वी पॉवर घ्या. आता बेटा विषय असा आहे की आपण जर दोघांची जर पॉवर जर समजा आपण 12 घेतलेली आहे ना, तर होईल काय बघा रे बेटा, 3 1 जा 3, 3 4 जा 12 झाला आपला, 4 1 4, 4 3 12. म्हणजे इन शॉर्ट या दोघांना कॅन्सल करायचं होतं आपल्याला, त्यामुळे आपण दोघांचा एलसीएम घेतला बेटा, ठीक आहे ना. चला, दोघांची पॉवर त्यांचा एलसीएम घेतला आणि आपण त्या ठिकाणी कॅन्सल आउट करून घेतलं. आता कॅन्सल आउट केल्यानंतर झालं काय रे बाबा, तर याच्या डोक्यावर आला 4 आणि याच्या डोक्यावर आला बेटा आपला 3. झालं रे झालं, आपलं काम झालेलं आहे. तर आता बघा दोघांपैकी सर्वात जास्त ऑर्डर तुम्हाला कोणाची वाटते, तर मला असं वाटतं याची, कारण याचा आपण 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढला होता, ठीक आहे ना. तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, याची ऑर्डर आहे आपली 2, आणि ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच पॉवर म्हणजे काय असते बेटा आपली डिग्री असते. तर डिग्री आली आपली 3 आली, ठीक आहे ना. आय होप सो इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर बेटा डिग्री आणि ऑर्डरचा जो प्रश्न आहे तो 2 मार्काला 101% तुम्हाला येणार म्हणजे येणार, ठीक आहे. चला, तर सर आता हे काय नवीन मॅटर आहे बघा बेटा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर रेस टू 2/3, आणि इकडे आपला स्क्वेअर दिलेला आहे. तर स्क्वेअर रूट म्हणजे काय असतो बेटा आपला 1/2. तुम्हाला सर्वांना सांगितलं बेटा मी, स्क्वेअर रूट असेल तर डोक्यावर काय लिहायचं, 1/2 लिहायचं. घ्या मग, याच्या खालती 3 आहे, याच्या खालती 2 आहे, घ्यायचं. आता दोघांच्या असा कोणता नंबर आहे की जो दोघांच्या पाड्यात येतो, तर असा नंबर आहे बेटा आपला 6. दोघांची 6 पॉवर घ्या, म्हणजे याच्या डोक्यावर पण 6 लिहा, याच्या डोक्यावर पण 6 लिहा. तर 3 1 3, 3 2 6, 2 1 2, 2 3 6. म्हणजे याच्या डोक्यावर 2 लागून जाईल, याच्या डोक्यावर 3 लागून जाईल. याच्या डोक्यावर 2 लागला, याच्या डोक्यावर 2 लागला, आणि याच्या डोक्यावर 3 लागला. तर बघा, पण 3 आणि 3 2 6 देतं कॅन्सल, पण 2 × 2, 2 2 4. म्हणजे बघा बेटा, हा 3 1 3, 3 2 6 हे तर कॅन्सल झाले, पण हा 2 × 2, मी तुम्हाला बोललो ना पॉवरची पॉवर म्हणजे काय होतो, दोघांचा गुणाकार होतो. तर 2 2 चा काय होऊन जाईल बेटा आपला 4 होऊन जाईल, आणि इकडे 3 1 जा 3 होऊन जाईल डायरेक्टली. मग बोला सर्वात जास्त ऑर्डर कोणाची आहे, याची 2, आणि याचीच पॉवर घ्यायची 4. झालं आपलं काम, ठीक आहे. आय होप सो तुम्हाला डिग्री आणि ऑर्डरचे सर्व न्यूमेरिकल्स हे सर्व तुम्हाला क्लिअर वगैरे झाले असावे. तर आता आपण जाऊया बेटा फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन कडे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशनला फॉर्म करायचं आहे बेटा, ठीक आहे ना. मग आता तुम्हाला या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सुद्धा लागेल, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लागेल. जनरली तुम्हाला डेरिव्हेटिव्हच लागणार बेटा, ठीक आहे ना. पण हो, एक गोष्ट काय म्हणतो, एकदम साधे सोपे फॉर्म्युले. तुम्हाला फक्त हे समजलं ना की नेमकं करायचं काय आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. का? कारण यासाठी कठीण कठीण फॉर्म्युलेस लागत नाही. यासाठी फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपलं दिलेलं जे पण काही न्यूमेरिकल आहे हे कोणत्या प्रकारचं आहे. आता हे कसं ओळखायचं सर, तर बघा बेटा, तुम्हाला जे पण काही इक्वेशन दिलेलं असेल त्या इक्वेशन मध्ये तुम्हाला सर्वात आधी शोधायची आहे कॉन्स्टंट.
काय वी हॅव टू फाइंड आउट कॉन्स्टंट इन द न्यूमेरिकल. तर सर्वात पहिले तुम्हाला किती नंबर ऑफ कॉन्स्टंट दिलेले आहे हे तुम्हाला शोधायचे आहे. आणि जेवढे कॉन्स्टंट दिलेले असेल ना तेवढ्या वेळा तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तेवढ्या वेळा तुम्हाला काय काढायचा त्याचा डेरिव्हेटिव्ह. एकदम सिंपल आहे बेटा, ठीक आहे ना. जेवढे कॉन्स्टंट आहे तेवढ्या वेळा डेरिव्हेटिव्ह काढा. बोला बोला बोला. जेवढे कॉन्स्टंट असेल तेवढ्या वेळा डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे, चला मग आता बघा बरं. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू 4ax स्क्वेअर. तर या ठिकाणी तुम्हाला एक कॉन्स्टंट दिलेला आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय, एखादं समजा ABCD LMNOP काही पण y ने x सोडून. तर एकच कॉन्स्टंट आहे, एकच वेळा डेरिव्हेटिव्ह काढशाल. या ठिकाणी बघा बरं, y इज इक्वल टू mx प्लस c. mb कॉन्स्टंट, cb कॉन्स्टंट, दोन कॉन्स्टंट आहे, त्यावेळेस तुम्हाला दोन वेळा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. या ठिकाणी बघा बरं, y इज इक्वल टू a sin x प्लस b cos x. इथं एक कॉन्स्टंट, हा एक दुसरा कॉन्स्टंट. दोन कॉन्स्टंट या ठिकाणी तुम्हाला दोन वेळा डेरिव्हेटिव्ह काढावे लागतील. ठीक आहे, ठीक आहे सर, चालेल सर, जमून जाईल सर आम्हाला. चला पुढे. आता बघा बेटा, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन हुज सोल्युशन इज y इज इक्वल टू ax स्क्वेअर. आता मला सांगा बेटा, खरं सांगा, खोटं नका बोला. y इज इक्वल टू ax स्क्वेअर तुम्हाला दिलेला आहे. तर यामध्ये किती कॉन्स्टंट आहे मोजा बरं. तर मला असं वाटतं यामध्ये फक्त एकच कॉन्स्टंट आहे. यामध्ये किती कॉन्स्टंट आहे, फक्त एकच कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंट कोण आहे, फक्त आपला एकच आहे. कॉन्स्टंट किती आहे बेटा, आपला एकच आहे. मग एक वेळा डेरिव्हेटिव्ह काढू आपण त्याला. मग चला घ्या, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. एकच वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचा. लावा सर्वांना ddx ऑफ y इज इक्वल टू बेटा ax स्क्वेअर ना, तर इथं कॉन्स्टंट आहे, तर याला बाहेर निघेल आपला ddx ऑफ x स्क्वेअर. हे तुम्हाला सर्वांना माहिती होतं ना. ज्यावेळेस समजा एखाद्याला आपण डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर कॉन्स्टंटला आपण बाहेर काढतो आणि बाकी उरलेल्या व्हेरिएबलचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो. ठीक आहे, चला. तर ddx ऑफ y म्हणजे हे होऊन जाईल बेटा आपलं dy बाय dx. आणि a बेटा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असतो. बेटा हे पार्ट करून घ्या डायरेक्टली. ठीक आहे ना, मी तुम्हाला मागे पण बोललो होतो. आणि m1 पासून बोलतो बेटा मी, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असतो, हे पार्ट करून घ्या. का बरं सर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x कसं काय असतो, तर आपला x रेस टू n चा फॉर्म्युला असतो n इंटू x रेस टू n मायनस 1, म्हणजे 2 इंटू x रेस टू 2 मायनस 1 असा. पण 2 असा x रेस 2 मायनस 1 1 असतो आणि डोक्यावर 1 आपण लिहत नाही, तर 2x. हे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे ना, चला असो. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बेटा, आपला 2x असतो. ठीक आहे ना, लिहिलं हो सर, लिहिलं सर. तर dy बाय dx इज इक्वल टू 2ax. dy बाय dx 2ax. तर एक काम करू का मी, हो सर करा ना सर. त्याला मी असं लिहू शकतो, dy बाय dx इज इक्वल टू 2ax. हो सर लिहू शकता ना सर, का बरं लिहू शकत नाही. त्याला मी नाव देतो बेटा इक्वेशन नंबर 1. आणि एक काम करतो मी आता, फक्त एका साईडला फक्त कॉन्स्टंट लिहितो, बाकी सर्वांना तिकडे हाकलतो. तर हा एक्स तिकडे मल्टिप्लायला आहे, इकडे येताना तो डिव्हाइड लावून जाईल. एक्स इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे येताना तो डिव्हाइड लावून जाईल. म्हणजे कसं होऊन जाईल ते 1/x dy बाय dx इज इक्वल टू 2a असं होऊन जाईल बेटा. आलं लक्षात. हा जो x होता इकडे मल्टिप्लाय होता, इकडे येताना तो डिव्हाइड लावला, तर 1/x होऊन गेला. तो इक्वेशन नंबर 2 नाव दिलं मी याला. ठीक आहे, ओके सर, डन सर, काय हरकत नाही सर. चला, आता विषय असा आहे की हे तर आपलं झालं, हे तर आपलं झालं. आता एक काम करूया. अरे भाऊ सर, एक काम करू का सर, a ची किंमत काढून घेऊन येतो. एक काम करू, a ची किंमत काढू आणि या ठिकाणी आपण टाकून देऊ. a ची किंमत काढून या ठिकाणी आपण टाकून देऊ. ठीक आहे ना. म्हणजे असं जर तुम्ही नाही पण केलं, अजून एक छोटीशी स्टेप सांगतो तुम्हाला. एक काम करा, डायरेक्टली फक्त आणि फक्त a ला ठेवा, बाकी दोघांना इकडे पाठवून द्या. 2x ला आपण इकडे पाठवून देतो. कसं होऊन जाईल ते 1/2x dy बाय dx इज इक्वल टू काय आलं बेटा आपलं a. म्हणजे या ठिकाणी आपल्याला a ची किंमत मिळालेली आहे. कोणाची किंमत मिळाली बेटा, a ची किंमत मिळाली. a ची किंमत मिळाली का, प्रश्नामध्ये घुसळून द्या, झालं आपलं का, प्रश्नामध्ये टाकून द्या. हा, मग प्रश्न काय बेटा आपला, y इज इक्वल टू a इंटू एक्स स्क्वेअर. a ची किंमत काय बेटा, a ची किंमत 1/2x dy बाय dx इंटू एक्स चा स्क्वेअर. हे समजलं का बेटा, नाही समजलं सर, हे नाही समजलं आम्हाला. बघा बेटा, मी काय केलं, dy बाय dx इज इक्वल टू a इंटू 2x असं होतं आपलं, बरोबर आहे. हो सर, मग मी काय केलं माहिती का, एकदम सिंपल काम केलं की हा जो आपला 2 आहे आणि हा जो आपला x आहे, हा 2x जो होता हा इकडे मल्टिप्लायला होता, या दोघांना मी इकडे फेकून दिलं. हा जो ax होता ना आपला, हा सॉरी हा, किंवा इथूनच तुम्ही करू शकता डायरेक्टली, एवढं पण करायची गरज नाही. हा जो 2x होता हा इकडे मल्टिप्लायला होता बेटा, इकडे त्यांना तो डिव्हाइड लावून जाईल. म्हणजे आपल्याला a ची किंमत मिळून गेली. आपल्याला कोणाची किंमत मिळून गेली, a ची किंमत मिळून गेली. तर a ची किंमत काय आली 1/2x dy बाय dx. तर याला मी काय केलं, पुट इन इक्वेशन नंबर 1. याला वाटलं असं इक्वेशन नंबर 1 नव्हतं. अरे काही पण द्या रे, तुम्ही कसंही करा, नाही बी लिहिलं तरी चालेल. पुट इन इक्वेशन 1. चला, तर आता आपण काय केलं बेटा, फक्त बघा इक्वेशन नंबर 1 काय होतं, y इज इक्वल टू ax स्क्वेअर. तर y असं असं इज इक्वल टू असायचं. a ची ऐवजी मी a ची किंमत टाकली. a ची किंमत काय होती बेटा, आपल्याकडे ही होती.
तर या a च्या ऐवजी मी ही a ची किंमत टाकलेली आहे एक्स स्क्वेअर जसा तसा. आता करा बरं कसं करशाल, काटाकाटी करा बरं. एक्स गेला स्क्वेअर चालला गेला, मग उत्तर काय आलं बोला बरं. y इज इक्वल टू एक्स इंटू 1 एक्स बाय 2 dy बाय dx. झालं आपलं काम. आपलं काम झालेलं आहे, आपलं काम झालेलं आहे. आय होप सो इथपर्यंत सर्वांना तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत सर्वांना तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं. आता आपण बघूया फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन y इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस b. y इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस b. चला लिहून घेऊ आपण. y इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस b. इक्वेशन नंबर 1 आताच देऊन देतो मी, ठीक आहे ना. चला असो. आता याच्यामध्ये मोजा बरं कॉन्स्टंट किती आहे. तर मला या ठिकाणी 2 कॉन्स्टंट दिसत आहे. कॉन्स्टंट किती दिसत आहे बेटा, 2 कॉन्स्टंट मला दिसत आहे. तुम्हाला किती दिसत आहे, मला तुम्हाला 2च दिसत असेल, ठीक आहे ना. चला असो. मग काय करायचं रे बाबा, 2 कॉन्स्टंट दिसत आहे का. चला मग आपण एक काम करूया, छान छान सुंदर सुंदर. आता आपण बघू तसंही काय होतं काही नाही, बघू ना, ठीक आहे ना. चला असो. आता बघा बेटा, सर्वात पहिले 2 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट लिहून घेऊ का, 2 आहे म्हणजे आपल्याला 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. चला लावा ddx, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे बेटा. चला लावा सर्वांना ddx लावा. तर ddx ऑफ y बेटा इथं कॉन्स्टंटला बाहेर काढतो आपण, तुम्हाला माहिती आहे. ddx ऑफ एक्स स्क्वेअर, इकडे ddx ऑफ b. सर मग इकडे का बरं कॉन्स्टंट, अरे कॉन्स्टंट एकटा होता ना, त्याला असंच लावावं लागतं. तर ddx ऑफ y म्हणजे काय झालं बेटा, आपला dy बाय dx झाला आपला, ठीक आहे. ओके सर. ए असाच्या असा मी तुम्हाला सांगितलं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह का असतो बेटा, आपला 2x असतो आणि कोणत्याही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपला 0 असतो बेटा, हे लक्षात ठेवा, ठीक आहे ना. चला हो सर समजलं सर आम्हाला, ठीक आहे ना. चला असो. मग हे काय झालं आपलं, dy बाय dx इज इक्वल टू 2ax. हे आपलं असं झालेलं आहे. तर एक काम करतोय बेटा मी, एक्स जो इकडे मल्टिप्लायला आहे त्याला मी इकडे डिव्हाइड टाकतो. याला मी इक्वेशन नंबर 2 नाव देतो. आणि बघा हा जो तुम्हाला आता मागे जे केलं होतं मी ते इकडे करून घेतो, ठीक आहे ना. चला असं मी काय करतो बेटा, हा एक्स इकडे मल्टिप्लायला याला इकडे फेकून घेतो. तो कसं होतं डिव्हाइडला, तर 1/x dy बाय dx इज इक्वल टू 2a. याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊन दिलं मी, ठीक आहे ना. चला असो. आता बघा एक वेळा डेरिव्हेटिव्ह माझं काढून झालेलं आहे, एक वेळा डेरिव्हेटिव्ह माझं काढून झालेलं आहे. आता याचं परत मी डबल डेरिव्हेटिव्ह काढतो, ठीक आहे ना. चला ते इक्वेशन नंबर 2 जो आहे ना आपला, dy बाय dx इज इक्वल टू काय बेटा आपला 2ax. तर याचं मी आता याला अगेन डिफरन्शिएट करतो. सर मग 2 वेळा का बरं करताय सर तुम्ही, कारण बेटा या ठिकाणी नंबर ऑफ कॉन्स्टंट आपले 2 होते, त्यामुळे संपूर्ण इक्वेशनला मी 2 वेळा डेरिव्हेटिव्ह करणार आहे. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला करा बेटा, परत लावा ddx. तर ddx ऑफ dy बाय dx. तर dy बाय dx ला परत मी ddx लावलं, याला पण लावा बेटा. पण ज्यावेळेस तुम्ही या टर्मला डेरिव्हेटिव्ह लावशाल त्यावेळेस काय करायचं बेटा, तुम्हाला याला लागलेली जे कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला बाहेर काढून घ्यायचं आहे. तर ddx ऑफ x झालं बेटा हे आपलं, ठीक आहे ना. चला तर ddx ऑफ dy बाय dx म्हणजे झालं बेटा हे d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. आणि हे झालं बेटा 2a असं जास्त. x चा डेरिव्हेटिव्ह असं बेटा आपलं 1. अरे x चा डेरिव्हेटिव्ह काय असं बेटा आपलं 1 असतं, ठीक आहे ना. मग चला d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 2a. इक्वेशन नंबर किती रे 4. आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा बेटा, आता हा इक्वेशन नंबर 3 म्हणतो 2a याचा भाऊ आहे, इक्वेशन नंबर 4 म्हणतो 2a याचा भाऊ आहे. आता 2a याचा भाऊ 2a त्याचा भाऊ, 2a इज इक्वल टू हे, 2a इज इक्वल टू ते, म्हणजे त्याचा अर्थ काय, हे इज इक्वल टू ते. आलं लक्षात. 2a याचा भाऊ 2a याचा भाऊ, मग हे दोघी पण काय आले भाऊ भाऊ, हे दोघी पण आले भाऊ भाऊ. आलं लक्षात. 2a याचा पण भाऊ आहे आणि 2a याचा पण भाऊ आहे, तर याचा अर्थ काय, हे दोघी पण काय आले भाऊ भाऊ. म्हणजे इक्वेटिंग इक्वेशन इकडेच करू का, हा इक्वेटिंग इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 ला जर आपण समजा इक्वेट केलं तर कसं होऊन जातं ते आपलं, दोघांची किमती आपण काय करू म्हणजे इक्वल करू. 1/x dy बाय dx इज इक्वल टू d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. झालं. एक काम करा, आता इकडे प्लस आहे इकडे मायनस घेऊन जा काय, आणि असं बी ठेवलं तरी सुद्धा चालेल, असं जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल, नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला असं वाढवायचं नाही तुम्ही वाढवू शकता बेटा. काय d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर, किंवा मग एक काम करा याला इकडे घेऊन या, याला एकट्याला इकडे घेऊन या. तर 1/x dy बाय dx, हा इकडे प्लस आहे इकडे त्याला मायनस होऊन जाईल, मायनस d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 0. झालं
झालं, हे झालं आपलं इक्वेशन. सोपं होतं ना बेटा, एकदम सोपं आहे. चला त्याच पद्धतीने बघा बेटा, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन इफ y इज इक्वल टू a sin x प्लस b cos x. a sin x प्लस b cos x. बोला कॉन्स्टंट किती मोजा, आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला. हा पहिला कॉन्स्टंट, हा दुसरा कॉन्स्टंट, तर दोन कॉन्स्टंट तुम्हाला दिलेले आहे. चला तर डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल बेटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला दोघां सर्वांचा डेरिव्हेटिव्ह लावा. याला बी ddx लावलं, याला बी ddx लावलं, याला बी ddx लावलं. पण ddx लावायचा एक रूल तुम्हाला माहिती आहे की जो कॉन्स्टंट असेल त्या कॉन्स्टंटला बाहेर काढायचं आणि आपल्या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह लावायचं. बी cos x मध्ये बी कॉन्स्टंट आहे तर बी ला बाहेर काढलं आणि cos x ला डेरिव्हेटिव्ह लावलं. ठीक आहे, ठीक आहे, हो सर. मग ddx ऑफ y म्हणजे काय झालं बेटा, ते dy बाय dx झालं. ठीक आहे ना. a असायचा असा sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x असतं. b असायचा असा cos x चा डेरिव्हेटिव्ह बेटा मायनस sin x असतं. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस sin x. लिहून घेतलं. चला मग एक काम करू बेटा, हा जो मायनस साइन हा असा मध्ये लावून देऊ का, इकडे चालेल का. मायनस प्लस का होऊन जाईल बेटा, आपलं मायनस होऊन जाईल. मग dy बाय dx a cos x मायनस b sin x, हे आपलं झालं इक्वेशन नंबर 1. आता बघा दोन कॉन्स्टंट होते, एक वेळा आता मी डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. आता मला अजून दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. चला मी आता परत याचा डेरिव्हेटिव्ह काढतो. चला मला सर्व परत याला ddx लावलं, याला ddx लावलं, याला ddx लावलं, याला ddx लावलं तर हे होऊन जाईल d² y बाय dx स्क्वेअर. याला डेरिव्हेटिव्ह लावायला गेलो तर a बाहेर निघेल, cos x ला डेरिव्हेटिव्ह लागेल. यात पण b कॉन्स्टंट आहे तर b ला बाहेर काढलं, sin x ला डेरिव्हेटिव्ह लावलं तर a असायचं cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x बेटा. तर आता इथं पण मायनस साइन आहे, इथे पण मायनस साइन. मी एक काम करू का बेटा, इथे पण मायनस साइन, इथे पण मायनस साइन, तर मायनस साइनला मी कॉमन काढू शकतो का. हो सर काढा सर, काही प्रॉब्लेम नाही सर. चला मग d² y बाय dx स्क्वेअर मायनस साइनला मी कॉमन काढलं. मग हे झालं आपलं a sin x. आता मला सांगा बेटा, इथून जर मायनस साइन कॉमन काढला तर हे तर प्लस होऊन जाईल आणि इथून जर मी मायनस साइनला कॉमन काढला तर इथे पण काय होऊन जाईल आपलं, प्लस होऊन जाईल. तर a sin x प्लस b cos x हे झालं आपलं. पण सर आमले असं डोक्यात आलं सर की a sin x प्लस b cos x म्हणजे आपला प्रश्न आहे, प्रश्न a sin x प्लस b cos x. a sin x प्लस b cos x म्हणजे काय बेटा, आपला y आहे. a sin x प्लस b cos x म्हणजे काय बेटा, आपला y आहे, म्हणजे आपला प्रश्न. मग हे बघा मायनस साइन असं जे असं a sin x प्लस b cos x याचा अर्थ काय बेटा, आपला y. बरोबर आहे. मग हा होऊन जाईल बेटा मायनस y कडे त्यांना प्लस झालं आपलं इक्वेशन. किती सुंदर आहे का बेटा. ठीक आहे ना. आता हे पण परीक्षेत येऊ शकतं. हे पण सेम तसंच आहे, a cos 3t प्लस b sin 3t. त्याच्यात पण किती कॉन्स्टंट आहे, हा एक आणि हा दोन कॉन्स्टंट आहे. परत सेम टू सेम याचं सेम टू सेम करायचं बेटा, तुम्हाला काही अडचण नाही आणि तुम्हाला आरामात समजून जाईल बेटा, गॅरंटी आपली. ठीक आहे. तर पुढे व्हेरीफाय दॅट y इज इक्वल टू cos x इज अ सोल्युशन ऑफ d² y बाय dx स्क्वेअर प्लस y. तर बघा बरेचसे प्रश्न जे आहे ते तुम्हाला PYQs ला विचारले गेलेले बेटा आणि हे येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे बाळांनो. ठीक आहे ना. तुम्हाला आता करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय का नाही ना सर, पर्याय नाही सर. ठीक आहे ना. मग घ्या मग बेटा, व्हेरीफाय दॅट y इज इक्वल टू cos x इज अ सोल्युशन ऑफ d² y बाय dx स्क्वेअर प्लस y. चला करा. आता तुम्हाला दिलं बेटा y इज इक्वल टू cos x. आता सर मग याच्यात पण कॉन्स्टंट मोजायची का बेटा, याच्यात कॉन्स्टंट मोजायची गरज नाहीये, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे इक्वेशन आहे y इज इक्वल टू cos x आणि तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे, तुम्हाला हे आणायचं आहे, हे उत्तर आलं पाहिजे तुमचं. मग सर आता हे उत्तर येण्यासाठी या उत्तरामध्ये d² y बाय dx स्क्वेअर आहे. हो आपल्याला समजलं, या उत्तरामध्ये d² y बाय dx स्क्वेअर आहे. मग काहो सर हे d² y बाय dx स्क्वेअर म्हणजे काय असतं सर. तर याचा अर्थ असं बेटा की या फंक्शनचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलं गेलेलं आहे. हा जर फक्त dy बाय dx असलं असतं तर आपण काय म्हटलं असतं की एकच वेळा डेरिव्हेटिव्ह काढलंय, पण d² y बाय dx स्क्वेअर याचा अर्थ काय, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलं गेलंय, 2 वेळा. ठीक आहे ना. चला असो, म्हणजे आपल्याला सुद्धा या फंक्शनचं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग y इज इक्वल टू cos x आहे, काढा. 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचं. कसं करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लावा दोघांना, ddx ऑफ y आणि ddx ऑफ cos x. वाव. ठीक आहे ना. चला असो, हा हे तर भारी काम आहे सर, मला तर आवडलं. चला तर हे होऊन जाईल बेटा आपलं dy बाय dx आणि cos x चं डेरिव्हेटिव्ह असं आपलं मायनस sin x. cos x चं डेरिव्हेटिव्ह काय असं आपलं मायनस sin x. ठीक आहे ना. झालं आपलं हे काम आपलं झालेलं आहे. पण त्यांनी काय म्हटलं, नाही 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे बाबा, 2 वेळा काढा तुम्ही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, परत 2 वेळा. आता याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. परत डेरिव्हेटिव्ह काढा. चला लावा, ddx ऑफ dy बाय dx मायनस साइन असायचं असं आणि या sin x ला पण डेरिव्हेटिव्ह लावा, ddx ऑफ sin x. चला मग हे काय होऊन जाईल बेटा, हे होऊन जाईल d² y बाय dx स्क्वेअर मायनस sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा, आपलं cos x असतं. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, आपलं cos x असतं. मायनस साइन हे असं ठेवलं आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, आपलं मायनस cos x. पण सर आमले एक गोष्ट समजली सर, आम्ही घरी हुशार आहे सर, आम्ही घरी हुशार आहे.
आम्हाला एक गोष्ट म्हणली, ऑब्झर्व केअरफुली, ऑब्झर्व केअरफुली. आम्हाला हे समजलं की y इज इक्वल टू कॉस एक्स आहे, बट y इज इक्वल टू कॉस एक्स. तर y इज इक्वल टू काय बेटा आपला कॉस एक्स आहे. मग या कॉस एक्सच्या ऐवजी आपण y टाकू शकतो का? बघा y इज इक्वल टू कॉस एक्स आहे, मग या कॉस एक्सच्या ऐवजी आपण y टाकू शकतो का? हो सर टाकू शकतो, आणि मी टाकणार आहे बेटा. मग कसं होऊन जाईल ते डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, अक्षर थोडं खराब येतं पण ठीक आहे, मायनस कॉस एक्सला आपण काय टाकतो बेटा? कॉस एक्सच्या ऐवजी आपण टाकतो y. आता हा मायनस वाय ज्यावेळेस इकडे येईल त्यावेळेस तो काय होऊन जाईल बेटा? प्लस होऊन जाईल. तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय इकडे त्यांना प्लस वाय झाला इज इक्वल टू 0. झालं रे भाऊ, झालं रे भाऊ, झालं रे भाऊ, आलं रे भाऊ. तर आपलं हे इक्वेशन आलेलं आहे, आपलं उत्तर हे आलेलं आहे. 4 मार्क तुम्हाला मिळालेले आहे बेटा. ठीक आहे, चलो. तर आता आपण बघूया बेटा, तर तुम्हाला अजून एक असंच दिलेलं आहे सेम टू सेम, y इज इक्वल टू लॉग एक्स इज अ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन x इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. मग सर आता मागच्या वेळेस जसं y इज इक्वल टू आपल्याला cos x दिलं होतं ना, तर यावेळेस आपल्याला y इज इक्वल टू log x दिलेलं आहे बेटा. सेम टू सेम तुम्हाला सेम रिपीट टेलिकास्ट करायचं आहे. पण बघा तुम्हाला जे प्रूफ करायचं बेटा, या प्रूफ करण्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर दिलेलं आहे. याचा अर्थ काय? डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 2 वेळा काढायचे. किती वेळा काढायचे बेटा? 2 वेळा काढायचे. ठीक आहे, चला. तर बघा या ठिकाणी y इज इक्वल टू लॉग एक्स तुम्हाला गिवन आहे. एकदा तर काढू आपण, सुरुवात करू. आणि बघा बेटा, जर तुम्हाला हे पूर्ण न्यूमेरिकल जरी येत नसेल ना, तरी एक काम करायचं बेटा, जेवढं तुम्हाला जमतं तेवढं तर करा. अरे स्टेप्सला मार्क असतात बेटा, मॅथ्सला पेपरामध्ये स्टेप्सला मार्क तुम्हाला दिले जातात. जेवढं ते आपल्याला एवढं तर समजतंय ना की याचं डेरिव्हेटिव्ह एक वेळा तर डेरिव्हेटिव्ह काढायचंय. अबे एक वेळा तर डेरिव्हेटिव्ह काढा, तेवढं तर करा बेटा. 1 मार्क तर घ्या, अजून 1 वेळा डेरिव्हेटिव्ह काढा, 2 मार्क होऊन जाईल बेटा. आणि जर तुम्हाला त्याला प्रॉपरली व्यवस्थित मॅच करता आलं आणि नाही बी मॅच करता आलं तर काही ना काही कलम उडून द्या आणि असं लिहून टाका. अरे करा नाही यार, करू शकता यार तुम्ही. ठीक आहे, चला करायला बेटा झोल झपाट्या तुम्हाला जमले पाहिजे. जुगाड, जुगाड म्हणजे इंजिनिअरिंग आहे. इंजिनिअरिंगचं दुसरं नाव जुगाड बेटा. तर y इज इक्वल टू लॉग एक्स, त्याला लावा, याला बी डीडीएक्स लावा, याला पण डीडीएक्स लावा. तर डीडीएक्स ऑफ y आणि लॉग एक्सचा डीडीएक्स लावून दिला तर y चा dy बाय dx होऊन जाईल आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो आपला 1/x. काही अडचण नाही सर, काहीच अडचण नाही. डिवाइड वाला x इकडे आता मल्टिप्लायला गेला, डिवाइड वाला x इकडे आता मल्टिप्लायला गेला, तर हो झालं कसं? x इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1 उरला बेटा. ठीक आहे ना, याला इक्वेशन नंबर मी 2 नाव देऊन दिलं. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जे प्रूफ करायचं होतं यामध्ये डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे, बरोबर आहे? हो सर. मग यातला आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल, अगेन डिफरन्शिएट करायला लागेल. चला या दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह काढा, डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला का हो सर, हे तर प्रॉब्लेम होऊन गेला सर. याला बी डीडीएक्स लावलं, याला बी डीडीएक्स लावलं आणि याला बी डीडीएक्स लावलं. आता याला डीडीएक्स लावलं आणि याला बी डीडीएक्स लावलं, तर सर हे तर यू इंटू व्ही होऊन जाईल. हो बेटा, हे यू इंटू व्ही होऊन जाईल. तर हा झाला आपला पहिला वाला यू आणि दुसरा वाला झाला आपला व्ही, यू इंटू व्ही. चला मग यू इंटू व्हीचा फॉर्म्युला माहिती मला. हो सर, यू इंटू डीडीएक्स ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डीडीएक्स ऑफ यू, म्हणजे यू ला ठेवा व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढा, मग व्ही ला ठेवा यूचा डेरिव्हेटिव्ह काढा. एका वेळेला एकाला डेरिव्हेटिव्ह काढायचा, यू ला ठेवलं की व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढा, व्ही ला ठेवलं की यूचा डेरिव्हेटिव्ह काढा. सिंपल. ठीक आहे, चलो. मग यू कोण आहे रे बा? यू कोण आहे रे बा? यू कोण बेटा आपला एक्स आहे, एक्स ला ठेवलं डीडीएक्स ऑफ व्ही का, म्हणजे व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल, व्ही ला डेरिव्हेटिव्ह लागेल. तर डी वाय बाय डीएक्स ला आपण बघा, यू ला मी असं ठेवलं आणि व्हीचा डेरिव्हेटिव्ह काढला, व्ही ला काय लावलं मी डीडीएक्स लावलं, व्ही ला काय लावलं डीडीएक्स लावलं. जर प्लस साइन दिलं व्ही ला ठेवा. आता व्ही कोण बेटा आपला डी वाय बाय डीएक्स, तर व्ही ला असं ठेवलं म्हणजे डी वाय बाय डीएक्स ला असं ठेवलं आणि आता यू ला डेरिव्हेटिव्ह लावायचा. यू कोण बेटा आपला एक्स, एक्स ला डेरिव्हेटिव्ह लावला. ठीक आहे, ओके सर. यू इंटू व्ही आम्हाला येतं सर. घ्या मग एक्स असं असा बेटा डी वाय बाय डीएक्सचा मी अजून डेरिव्हेटिव्ह काढला तर होऊन जाईल डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर. ठीक आहे ना, आणि मला सांगा डी वाय बाय डीएक्स जसं तसं, डी वाय बाय डीएक्स जसं तसं, आणि डीडीएक्स ऑफ एक्स काय असतं बेटा आपलं 1 असतं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला 1 असतो. तर डी वाय बाय डीएक्स इंटू 1 डी वाय बाय डीएक्स, तर एक्स इंटू डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर, एक्स इंटू डी स्क्वेअर वाय डीएक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डीएक्स इज इक्वल टू 0. हो सर, हेच तर पाहिजे होतं आपल्याला. हा, हेच तर आपल्याला पाहिजे होतं बेटा. तर सांगायचा आहे तू हा आहे की आपण हे प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे, चला. तर फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम द रिलेशन. आता आपल्याला हे पण सुद्धा बोर्डाला तुम्हाला विचारलं गेलेलं आहे बेटा. ठीक आहे ना, चला तर करून घेऊ, काळजी करू नका, तुमचा मोठा भाऊ तुमच्या सोबत आहे. चला सर्वात पहिले लिहून तर घ्या, y इज इक्वल टू a इंटू ई रेस टू 2x प्लस b इंटू ई रेस टू पॉवर मायनस 2x. झालं. ओके सर, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊन द्या.
दिला हो सर, काहीच प्रॉब्लेम नाही सर आम्हाला. चला, तर आता आपल्याला काही करायचंय का सांगा बरं, याच्यामध्ये किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, हा एक कॉन्स्टंट आणि हा एक कॉन्स्टंट. आता असं काही म्हटलंय का फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन, व्हेरीफाय द इक्वेशन, असं काही दिलंय का नाही बेटा, म्हणजे आपल्याला बनवावंच लागेल. तर या ठिकाणी तुम्हाला दिलंय बेटा आर्बिटरी कॉन्स्टंट, तुम्हाला किती दिलेले, 2 आर्बिटरी कॉन्स्टंट दिलेले बेटा. किती आर्बिटरी कॉन्स्टंट दिलेले, 2 दिलेले बेटा, ठीक आहे ना. म्हणजे 2 जर तुम्हाला कॉन्स्टंट दिले असेल ना, तर तुम्हाला या ठिकाणी 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचं. किती वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचंय, 2 वेळा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे बेटा, ठीक आहे. चला घ्या ना मग आता, लक्ष द्या ना, एकदा काढू. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स, लावा बेटा ddx. तर ddx ऑफ y बेटा, यावेळेस याला ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह लावू ना, तर a आपला कॉन्स्टंट येतं, a आपला बाहेर निघून जाईल. मग ddx ऑफ e रेस टू 2x प्लस b पण कॉन्स्टंट बेटा, b ला बाहेर काढा आणि याला ddx लावा, ddx ऑफ e रेस टू पॉवर मायनस 2x. ठीक आहे, चला ठीक आहे. आता ddx ऑफ y, y चा डेरिव्हेटिव्ह काय आला बेटा आपला, dy बाय dx झाला. काय आला आपला, dy बाय dx झाला, इज इक्वल टू a असायचा असा. बेटा तुम्हाला सर्वांना माहिती असेल, एक गोष्ट तुम्हाला शिकवतो बेटा मी, माहिती असेल आम्हाला, ddx ऑफ e रेस टू x. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बेटा, e रेस टू x असतो, माहिती सर आम्हाला, हे माहिती. पण जर ddx ऑफ e रेस टू 2x असेल तर याचं काय करायचं, तर बघा बेटा विषय कसा असतो, असं जर आलं ना, तर या e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू x असतं. पण हे e रेस टू x आहे का, अरे सांगा बरं, हे e रेस टू x आहे का, हे e रेस टू x आहे का, नाही, हे e रेस टू x नाहीये, हे e रेस टू 2x आहे. ठीक आहे ना. मग असं जर समजा झालं ना, तर काय करायचं, e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 2x लिहायचा, e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 2x लिहायचा. पण बघा बेटा, e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आहे, e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 2x लिहायचा. पण मला सांगा, हा e रेस टू 2x होता का, e रेस टू x होता का, नाही, हा e रेस टू 2x होता. हा का होता, e रेस टू 2x होता, म्हणजे 2x होता का, मग या 2x चा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, म्हणजे ddx ऑफ 2x. म्हणजे बघा बेटा, मला असं म्हणायचं आहे की e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आहे, पण या ठिकाणी e रेस टू 2x आपल्याला दिला होता. मग e रेस टू 2x होता का, मग e रेस टू 2x चा आपण डेरिव्हेटिव्ह e रेस टू 2x लिहून टाकला. पण आपल्याला हे समजलं e च्या डोक्यावर तर x पाहिजे होता, पण x होता का, नाही, हा x नव्हता, हा 2x होता. मग 2x स्टँडर्ड नाहीये, 2x स्टँडर्ड नाही का, मग 2x चा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो, 2x चा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. ठीक आहे ना. चला मग तेच सांगतो, e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा आपला e रेस टू 2x, पण 2x हे स्टँडर्ड नव्हतं, e च्या डोक्यावर x पाहिजे होता, e च्या डोक्यावर x पाहिजे होता, कारण फॉर्म्युला e रेस टू x चा आहे, पण या ठिकाणी 2x बेटा. मग 2x आहे का, तर 2x चा आपल्याला अगेन डिफरन्शिएट करावं लागेल, म्हणजे इनटू ddx ऑफ 2x. ठीक आहे ना. प्लस इकडे b असायचा असा, हा e रेस टू पॉवर मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा e रेस टू पॉवर मायनस 2x. पण मायनस 2x स्टँडर्ड आहे का, अरे बोला बोला, मायनस x स्टँडर्ड आहे का, नाहीये बेटा. मग याचा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, हे आपल्याला याचा परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल आपल्याला. ठीक आहे ना. इनटू ddx ऑफ मायनस 2x. ठीक आहे ना. चला मग कसं समजायचं ते, dy बाय dx इज इक्वल टू a इंटू e रेस टू 2x. बेटा 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला 2 असतो. बघा तुम्ही लहानपणी एक फॉर्म्युला शिकला असाल, ddx ऑफ kx इज इक्वल टू k असतो. म्हणजेच काय, ddx ऑफ 2x इज इक्वल टू 2, ddx ऑफ 10x इज इक्वल टू 10 असं. मग e रेस टू 2x असं ddx ऑफ 2x काय बेटा आपला 2 प्लस b असायचा असा, e रेस टू पॉवर मायनस 2x असायचा असा. हा ddx ऑफ मायनस 2x, मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह बेटा मायनस 2 काय बेटा आपला मायनस 2. ठीक आहे ना. चला असो, ठीक आहे ना, मग काही हरकत नाही ना सर. ठीक आहे ना, आम्हाला जमलं ना सर. मग या dy बाय dx इज इक्वल टू a इंटू, अरे एक काम करू 2 पहिले घेऊन घेऊ का, हो सर, 2a इंटू e रेस टू पॉवर 2x प्लस हा मायनस, एक काम करू का बेटा, असं करू का, तुम्हाला आवडेल का बघा बरं. हा जो मायनस आहे ना, हा मायनस मी याला लावून देतो बघा, प्लस मायनस का होऊन झालं बेटा मायनस, हे समजलं बेटा. हा मायनस कुठून आला हे समजलं का, या प्लसचा मायनस कसं झाला समजलं का बेटा. हा मायनस इंटू प्लस मायनस होऊन गेलं, 2 ला मी पुढे घेऊन येतोय, 2 इंटू b इंटू e रेस टू पॉवर मायनस 2x आला बेटा. याला इक्वेशन नंबर 2 नाव देतो, याला इक्वेशन नंबर 2 नाव देतो बेटा मी. ठीक आहे, चला ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलेले आहे, इथपर्यंत आपण आलेले आहे. ठीक आहे ना. चला असो, आता आपण जाऊया थोडंसं पुढे. इथेच करू का, नको जाऊ दे सर, घालून जाईल ते काम. ठीक आहे ना. त्याला मी पुढे घेऊन घेतो.
किती घाण अक्षर आहे माझं. काय करता भाऊ आता, पर्याय नाही. वेळ वेळ वेळ. चला आता एक वेळा तर डेरिव्हेटिव्ह आपण काढलं, त्याला अगेन डिफरन्शिएट करायचं. अगेन का बरं बेटा, कारण आर्बिटरी कॉन्स्टंट दोन वेळा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. ठीक आहे ना. चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा, परत डिफरन्शिएट करायला लावा बरं सर्वांना ddx. मग ddx ऑफ dy बाय dx, मी याला पण डेरिव्हेटिव्ह लावलं. आता 2 आणि a काय बेटा, दोघी गण कॉन्स्टंट आहे. 2 पण कॉन्स्टंट आहे, a पण कॉन्स्टंट आहे. तर 2a ला मी बाहेर काढलं आणि e रेस टू 2x ला मी काय लावलं, डेरिव्हेटिव्ह लावलं. ddx ऑफ e रेस टू 2x मायनस परत 2b काय बेटा, 2b कॉन्स्टंट आहे, तर 2b ला पण मी बाहेर ठेवलं. e रेस टू मायनस 2x ला मी काय लावलं बेटा, डेरिव्हेटिव्ह लावलं. तर ddx ऑफ e रेस टू पावर मायनस 2x. ठीक आहे ना. चला असो. आता बघा बेटा, ddx ऑफ dy बाय dx हे झालं बेटा आपलं d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 2a असं असं e रेस टू 2x चं डेरिव्हेटिव्ह काय बेटा, e रेस टू 2x चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आता सांगितलं. e रेस टू 2x चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू 2x च येतं, पण हा 2x स्टँडर्ड होता का नाही. मग या 2x चा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. बघा बेटा, जी गोष्ट स्टँडर्ड नसते ना त्याचा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. ठीक आहे ना. मायनस 2b असं e रेस टू पॉवर मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, e रेस टू पॉवर मायनस 2x येईल, पण मायनस 2x स्टँडर्ड होतं का नाही. मग ddx ऑफ परत मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे. चला म्हणजे झालं आपलं d स्क्वेअर y बाय dx चा स्क्वेअर इज इक्वल टू 2a e रेस टू 2x. आणि बेटा ddx ऑफ 2x मागे तुम्हाला सांगितलं 2x चा डेरिव्हेटिव्ह आपला 2 असतो, मायनस 2b असं e रेस टू पॉवर मायनस 2x असं ddx ऑफ मायनस 2x बेटा, मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 असतो. मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला, मायनस 2 असतो. ठीक आहे. घ्या मग d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू बेटा 2 2 चा 4a होऊन जाईल, आपला होऊन जाईल 4a e रेस टू 2x. बेटा हा मायनस आणि हा मायनस का होऊन जाईल बेटा, प्लस होऊन जाईल आपला. 2 2 चा परत 4 होऊन जाईल, 4b इंटू e रेस टू पॉवर मायनस 2x. बरोबर आहे सर. याच्यामध्ये पण 4 आला, याच्यात पण 4 आला. 4 ला मी कॉमन घेऊन घेतो बेटा, चालेल का. हो सर. मग d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 4 ला कॉमन काढला तर उरला काय, a e रेस टू 2x प्लस b e रेस टू पॉवर मायनस 2x. पण सर आम्हाला असं थोडंसं लक्षात येतंय सर. काय लक्षात येतंय तुम्हाला काय लक्षात येतंय भाऊ, सांगा बरं भाऊ. थोडंसं आम्हाला बी सांगा तुम्हाला काय लक्षात येतंय. a इंटू e रेस टू 2x प्लस b इंटू e रेस टू मायनस 2x. a इंटू e रेस टू 2x प्लस b इंटू e रेस टू पॉवर मायनस 2x. सर हा तर प्रश्न आहे, हा तर प्रश्न आहे आपला डायरेक्टली. a इंटू e रेस टू 2x प्लस b इंटू e रेस टू पॉवर मायनस 2x. तर याची व्हॅल्यू काय आपली y, याची व्हॅल्यू काय आपली y. म्हणजे आपल्याला समजलं फ्रॉम इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 1 वरून आपल्याला समजतं की y इज इक्वल टू काय आपला a इंटू e रेस टू 2x प्लस b इंटू e रेस टू पॉवर मायनस 2x. तर याची संपूर्णची जी व्हॅल्यू आहे ना ही काय बेटा आपली y आहे, ही काय आपली y आहे. ही संपूर्ण व्हॅल्यू कोणाची आपली y ची आहे. चला मग टाका d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू, तर या संपूर्णची व्हॅल्यू काय बेटा आपली y होती, मग 4y झाला आपलं ते. ठीक आहे ना. हा प्लस 4y इकडे त्यांना मायनस 4y होऊन जाईल. तर d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल टू 0 झालं. हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर. सोपं होतं का. हो सर. बघा बेटा a इंटू e रेस टू 2x प्लस b इंटू e रेस टू पॉवर मायनस 2x म्हणजे काय होता आपला y होता ना बेटा. a इंटू e रेस टू 2x प्लस b इंटू e रेस टू पॉवर मायनस 2x म्हणजे काय होता आपला y होता. मग 4 इंटू y असं होऊन गेलं. ते मग 4y तिकडे प्लस होता, इकडे त्यांना मायनस झालं आपलं उत्तर. हे तुम्हाला परीक्षेला येणार आहे. हे पण तसंच आहे बघा, a इंटू e रेस टू एक्स प्लस b इंटू e रेस टू पॉवर मायनस एक्स. हे पण जवळपास तसंच होतं बेटा. ठीक आहे ना. काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाही माझ्या बाळांनो, काही नाहीये. ठीक आहे ना. चला तर आता जे पुढचा जो पार्ट आहे बेटा तो आहे बेटा आपला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, एक्झॅक्ट डिफरन्शियल फॉर्म, लिनियर डिफरन्शियल फॉर्म. ठीक आहे ना. चला असो. तर आता विषय असा आहे की याच्यापैकी सर्वात जास्त आयएमपी कोणतं आहे. हो तर बेटा पहिले दोन जे आहे ते भरपूर. आता बघा तिघे आयएमपी आहे, तिघांवर प्रश्न येतात. पण बेटा तुम्ही सांगतो तुम्हाला पहिला करून जा, पहिला थोडा छान व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. चला तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मवर घेऊन घेऊ. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन y. एकदा असा प्रश्न आलेला आहे बघा, दोघांचा मिनिंग सेम आहे. मी तुम्हाला समजावून सांगतो. हा प्रश्न आलेला आहे बेटा पेपरात बघा तुम्ही, 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन y हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा कसा दिला त्यांनी, दुसऱ्यांदा विचारला ते बिले साब रे 1 प्लस एक्स स्क्वेअर dx
मायनस वाय डी वाय इज इक्वल टू 0. बघा 2 वेळा परीक्षेत हा प्रश्न पडलेला आहे. एक वेळा असा पडलेला, एक वेळा असा पडलाय. सर मग आता नेमकं याच्यात करायचं काय हो सर? एक सांगू का, जर तुम्हाला असं आलं सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन आणि असं काहीतरी दिलेलं आहे, तर एक काम करायचं, सर्वात आधी एक्स ला वेगळं जाऊ द्यायचं, वाय वाल्याला वेगळं जाऊ द्यायचं. चला एक्स वाले इकडे, वाय वाले इकडे. भाऊ एक्स जवळ dx ला जाऊ द्या, वाय जवळ dy ला जाऊ द्या. आलं का लक्षात? बघा सर्वात पहिले एक्स वाले वेगळे टाका, वाय वाले वेगळे टाका. एक्स जवळ dx ला जाऊ द्या, वाय जवळ dy ला जाऊ द्या, असं पद्धतीने. ठीक आहे ना? चला असो. मग कसं होऊन जाईल सर ते? बघा आता मी तुम्हाला करून देतो सिंपल. हा डिवाइड वाला जो dx आहे ना, हा इकडे जायला जाईल, हा मल्टिप्लाय लावून जाईल, आणि हा मल्टिप्लाय वाला y इकडे जाणार डिवाइड लावून जाईल. म्हणजे कसं होऊन जाईल? y dy इज इक्वल टू इकडे झाला जाईल 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आलं लक्षात? बघा y जवळ dy आला, 1 प्लस एक्स स्क्वेअर जवळ dx आला, असं. इकडे हेच आहे का, आणि हा y dy इकडे प्लस आहे, इकडे जाणार तो मायनस होऊन जाईल. म्हणजे कसं होऊन जाईल ते? 1 प्लस एक्स स्क्वेअर dx, हा y dy इकडे प्लस, इकडे जाणार मायनस होऊन जाईल, मायनस y dy. इकडे काहीच उरलं नाही, तर इकडे उरला 0. ते झालंय का बघा बरं? 1 प्लस एक्स स्क्वेअर dx मायनस वाय डी वाय इक्वल टू 0. म्हणजे इन शॉर्ट जर सांगायला गेलं ना बेटा, तर हे सेमच आहे, फक्त तुम्हाला जमलं पाहिजे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एक्स जवळ dx ला जाऊ द्या, वाय जवळ dy ला जाऊ द्या. दोघांचा मिनिंग एकच आहे बेटा. ठीक आहे ना? अरे यार मला परत लिहावं लागेल ते. काय यार तुम्ही पण सांगत नाही की सर इकडेच लिहिलं असतं dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय. मी तुम्हाला सांगितलं ना, डिवाइड वाला इकडे जाऊ द्या, मल्टिप्लायला डिवाइडला जाऊ द्या. म्हणजे कसं होऊन जाईल ते? वाय डिवाय इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. हा इकडे प्लस वाला इकडे मायनस होऊन जाईल, तर कसं होऊन जाईल ते? 1 प्लस एक्स स्क्वेअर dx मायनस वाय डिवाय इज इक्वल टू 0. बरोबर आहे? आता हे आणि हे मॅच झालं. हो, पण बेटा आपल्याला ज्यावेळेस सॉल्व्ह करतो ना आपण, तर सॉल्व्ह करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्याला एक्स इकडं, वाय इकडं असं लागतं आपल्याला. ठीक आहे ना? तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, की हा मायनस वाय डिवायला तिकडेच राहू द्यायचं. म्हणजे कसं होऊन जाईल ते? 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू मायनस वाय डिवायला तिकडेच राहू देतो मी, वाय डी वाय. हे असं होऊन जाईल ते आपलं. बरोबर आहे? म्हणजे एका साईडला फक्त एक्स वाले टर्म आणि एका साईडला फक्त वाय वाले टर्म. आलं? हो सर, आलं सर. चला इंटिग्रेटिंग बोथ साईड, दोघी साईडला इंटिग्रेशन लावा. दोघी साईडला काय लावा? इंटिग्रेशन लावा. ठीक आहे ना? इंटिग्रेटिंग बोथ साईड, दोघी साईडला इंटिग्रेशन लावा. इंटिग्रेटिंग बोथ साईड, दोघी साईडला इंटिग्रेशन लावा. आता इंटिग्रेशन ऑफ दोघांना सेपरेट लावून दो. 1 ला पण आणि ए ला पण. हा 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx. बघा दोघांना बघा बेटा, विषय कसा माहिती का, u प्लस व्ही वाला रूल आहे. म्हणजे याला पण वेगळं लावावं लागेल, याला पण वेगळं लावावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ 1 dx इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू इकडे इंटिग्रेशन ऑफ वाय डी वाय. आता बेटा ज्याच्या डोक्यावर काही नसतं त्याच्या डोक्यावर काय असतो? आपला 1 असतो. तर सर्वांना माहिती आहे. हा इंटिग्रेशन ऑफ 1 dx काय असतो? आपला x असतो. बरोबर आहे? हो सर. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन बघा, मला सांगितलं होतं बेटा, कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जी नंबर असेल बेटा, बरोबर आहे, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह, एक्स रेस टू एन चा इंटिग्रेशन काय असतो? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 भाऊ, एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 भाऊ. म्हणजे एखाद्या संख्येच्या वरती जो नंबर असतो ना, त्यात एक ऍड करून लिहून टाकायचं. तर हे झालं बेटा एक्स क्यूब अपॉन 3 इज इक्वल टू वायच्या डोक्यावर 1 आहे बेटा, एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, एक ऍड करून लिहून टाकायचा. एक वाय 1 मध्ये 1 ऍड केला, वाय स्क्वेअर अपॉन 2. इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं म्हणजे सी लावावा लागतो आपल्याला. ठीक आहे ना? चला झालं आपलं. हो सर पण एक प्रॉब्लेम आहे सर. काय प्रॉब्लेम बेटा? एच्या अपॉनले 3 एच्या अपॉनले 2 आहे. आपल्याला अपॉन फिपॉन चालत नाही. किती वाजले रे? हा ठीक आहे. सो तर आपल्याला अपॉन फिपॉन चालत नाही. मग आता काय करायचं सर? अपॉन फिपॉन चालत नाही तर मग बेटा एक काम करायचं. सिंपलचा फंडा आहे, याच्या अपॉनले 3 आहे, याच्या अपॉनले 2 आहे, असा एखादा नंबर शोधा की जो नंबर दोघांच्या पाड्यामध्ये येईल. शोधा कोणता असा नंबर आहे की जो दोघांच्या पाड्यामध्ये आहे. ठीक आहे ना? चला, तर मला असं वाटतं की 3 आणि 2च्या पाड्यात फक्त 6 हा नंबर लवकरात लवकर येतो आणि व्यवस्थित येतो. तर मल्टिप्लाइंग बाय 6 ऑन बोथ साइड, दोघे साईडला 6 ने मल्टिप्लाय करा. कसं होऊन जाईल ते? 6x प्लस, हा याला पण करू ना, एक्स क्यूब अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू, याला भी करा, वाय स्क्वेअर अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 6 प्लस 6c. एक गोष्ट तुम्हाला सांगतो बेटा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा माझी,
ज्यावेळेस तुम्ही 6ने सर्वांना मल्टिप्लाय करता, बघा इथे पण 6ने मल्टिप्लाय केलं, इथे पण 6ने मल्टिप्लाय केलं, इथे पण 6ने मल्टिप्लाय केलं, इथे पण 6ने मल्टिप्लाय केलं. बेटा एक गोष्ट कायम ठेवा, ज्या वेळेस सीला काहीतरी लागतंय, ज्या वेळेस सीला काहीतरी लागतंय, काहीतरी मल्टिप्लाय होतंय, तर तो सी राहतो, सी डॅश होऊन जातो. त्याला काय लिहायचं? सी डॅश लिहायचं. का बरं? ते बी सांगतो ना, ते बी सांगतो. मजा आहे, ठीक आहे ना. फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस सीला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय होतो किंवा काहीतरी लागतंय त्या सीला, ठीक आहे ना, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला डॅश बनवून टाका. त्याला काय बनवून टाका? डॅश बनवून टाका. डॅश, ठीक आहे ना. चला असो, ठीक आहे ना सर. मग डॅश बनवून तुम्ही म्हणता तसं. मग हे झालं आपलं 6x प्लस 3 आहे का 3, 3 दुनी 6, 3 आहे का 3, 3 दुनी 6, ठीक आहे ना. अरे काहीतरी, हा तेच म्हटलं, काहीतरी वेगळा विषय झाला. असं झालं ते, बोलता 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 असं होऊन गेलं ते, असं आहे ते, ठीक आहे ना. चला असं असं होऊन दे. सर बरोबर आहे सर. 2 आहे का 2, 2 3 6, तेच म्हटलं असं वेगळं कसं वाटतं सॉल्व्ह करताना. चला 6 असं काय असा, हा एक्स क्यूब इंटू 2, तर झालं आपलं 2x क्यूब इज इक्वल टू हा 3 इंटू वाय स्क्वेअर. आणि आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 6 इंटू सी डॅश आहे का, अझूम 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 अझूमशन करायचंय भाऊ तुम्हाला. 6 इंटू सी डॅश आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, अझ्युम 6 सी डॅश इज इक्वल टू सी असतो. 6 सी डॅश इज इक्वल टू काय असतो आपला? सी असतो. म्हणजे ऐकतं का, फक्त असं तरी काम आपण त्याला 6 ने मल्टिप्लाय केला, फक्त देऊन तर भाऊ असं त्याला आपल्याला नंतर सीज कन्सिडर करायचा आहे. म्हणजे आलं का, म्हणजे सीला जर काही मल्टिप्लाय होतं तर तुला डॅश बनवून टाकायचा आणि नंतर अझ्युम करून घ्यायचं की अझ्युम 6 सी डॅश म्हणजे आपला काय आहे? सी आहे, ठीक आहे ना. झालं आपलं. याला सर्वांना एका साईडला घेऊन या. 6x प्लस 2x क्यूब मायनस 3y स्क्वेअर मायनस सी इज इक्वल टू 0. किंवा मग याला इकडे घेऊन या, तुमची इच्छा, काही प्रॉब्लेम नाही, एवढं तुमची इच्छा आहे की ना. यालाच इकडे घेऊन या, मस्त वाटतंय. 3y स्क्वेअर प्लस 6x प्लस 2 इकडे हे प्लस इकडे त्यांना मायनस होऊन जाईल, मायनस 6x मायनस 2x क्यूब प्लस सी इज इक्वल टू 0. झालं. असं काही नाही रे, इकडे तिकडे घेऊन या किंवा तिकडचे इकडे घेऊन या, काही फरक पडत नाहीये. झालं आपलं इक्वेशन. हेच तर आपल्याला पाहिजे होतं बेटा, ठीक आहे ना. चला त्यानंतर हे बघा, हे पण सेम तसंच आहे बेटा. 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय मायनस 1 प्लस वाय स्क्वेअर डी एक्स असं तुम्हाला दिलेलं आहे. आता यार हे किंवा असं पण दिलं तर डी वाय बाय डी इज 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण तुम्हाला काहीच टेन्शन नाही घ्यायचंय, तुम्हाला फक्त एकच काम लक्षात ठेवायचं आहे, एक्स जवळ डीएक्स ला जाऊ द्या, वाय जवळ डीवाय ला जाऊ द्या, एक्स जवळ डीएक्स जाऊ द्या, वाय जवळ डीवाय जाऊ द्या, बस. बाकी तुम्हाला डोक्याला ताणच घ्यायचा नाहीये, ठीक आहे ना. चला का हो सर, 1 प्लस एक्स स्क्वेअर जवळ तर डीवाय आणि 1 प्लस वाय स्क्वेअर जवळ डीएक्स आहे, म्हणजे एक्स जवळ डीवाय आणि वाय जवळ डीएक्स आहे. अरे विषय गंभीर होऊन गेला. याच्या बायको जवळ याचा नवरा नाही, याच्या नवऱ्याजवळ याची बायको नाहीये, तर नवरा बायको मॅच करा बेटा, ठीक आहे ना. चला एक्स जवळ डीएक्स जाऊ द्या. असं नका बोलत सर, आम्हाला लाज वाटते. अबे तुम्ही गैर मोठे भाऊ, जे लोक आहे तुम्ही. चला घ्या मग 1 प्लस एक्स स्क्वेअर, माझ्यापेक्षा खतरनाक तुम्ही बोलता रे बापा, मी ऐकतो ना भाऊ. क्लासेस ऑफलाईन मध्ये पहा तुम्ही, पोरले खतरनाक आहे. चला तर पहिले एक काम करा, मायनस वाल्याला तिकडे फेकून द्या, म्हणजे कसं होऊन जाईल ते 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय इज इक्वल टू 1 प्लस वाय स्क्वेअर डी एक्स असं होऊन जाईल ते, बरोबर आहे. हो, मायनस वाल्याला तिकडे फेकला तो प्लस झाला बेटा, काही अडचण नाही सर. आता एक काम करा, डीवाय ला इथंच राहू द्या, डीएक्स ला इथंच राहू द्या, फक्त डीएक्स जवळ कोण आणायचा आपल्याला? एक्स वाला आणायचा आहे. तर हा 1 प्लस एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय आला बेटा, ऐका रे, हा 1 प्लस एक्स स्क्वेअर इकडे काय आहे? मल्टिप्लाय आलाय. 1 प्लस एक्स स्क्वेअर या डीवाय ला काय मल्टिप्लाय आलाय, हा इकडे जाईल तर काय होऊन जाईल? तो डिवाइड ला. आणि हा 1 प्लस वाय स्क्वेअर हा सुद्धा इकडे मल्टिप्लाय, हा सुद्धा इकडे त्यांना काय होऊन जाईल? डिवाइड ला. म्हणजे कसं होऊन जाईल ते 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर डिवाय, आणि हा 1 प्लस एक्स स्क्वेअर इकडे त्यांना डिवाइड लावून जाईल, तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. हे समजलं का? बघा बेटा, विषय असा होता, हा 1 प्लस एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होता, हा इकडे डिवाइडला आला. हा 1 प्लस वाय स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होता, इकडे डिवाइडला आला. आता वरती काहीच नसतं म्हणून 1 असतं, तुम्हाला माहिती आहे. झालं आपलं. बघा वाय जवळ वाय, एक्स जवळ एक्स. वा, हेच तर आपल्याला पाहिजे होतं. इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोघी साइडला इंटिग्रेटिंग करा. चला, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर म्हणजे असं टॅन इनवर्स वाय, काय असतं आपलं? टॅन इनवर्स वाय असतं, इज इक्वल टू हा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय असतं? टॅन इनवर्स एक्स असतं, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे
की आता याच्यासोबत मला सी पण लावावं लागेल, कारण इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं म्हणजे सी लागतं. तर याला बी टॅन इनवर्स आहे, याला बी टॅन इनवर्स आहे. मग सीने काही पाप केलंय का? नाही. मग याला बी टॅन इनवर्स सी लावून द्या. का हो सर तुम्ही काही माही आयटम करायला लागले सर? कधी तुम्ही सीला 6 ने मल्टिप्लाय करता, मग त्याला परत ॲज्युम करून घेता. अरे हो ना बेटा, करावं लागतं रे, करावं लागतं. त्या सीला राग नको व्हायला पाहिजे, त्याला बी टॅन इनवर्स लावून त्याला बी गैर भारी भारी वाटेल, गैर भारी भारी वाटतं त्याला बी. चला ठीक आहे. असो, ते एक काम करा आता, हा टॅन इनवर्स एक्स इकडे प्लस इकडे त्यांना मायनस घेऊन द्या त्याला. मग टॅन इनवर्स ऑफ वाय हा प्लस आहे, इकडे त्यांना मायनस होऊन जाईल. टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ सी. तर आता मग टॅन इनवर्स आपण कॅन्सल करू शकतो का? हो बेटा, आपल्याला कॅन्सल करायचं आहे. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असेल, लहानपणी तुम्ही एक फॉर्म्युला शिकले असाल, एकदम सुंदर असा फॉर्म्युला आहे. गुलाब्या कुठे गेला रे? गुलाब्या, चला. तर गुलाबामध्ये मी फॉर्म्युला लिहितोय, इकडे लिहू का असा? हा, इकडे लिहितो मस्त की टॅन इनवर्स ऑफ ए मायनस आहे का? मायनस टॅन इनवर्स ऑफ बी असेल. दिसतंय का रे? हा दिसतंय. टॅन इनवर्स ऑफ ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी असेल तर आपलं उत्तर काय असं माहिती का? टॅन इनवर्स ऑफ ए मायनस बी ना, ए मायनस आहे नाही का, ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए बी, हा आपला फॉर्म्युला असतो. हा आपला फॉर्म्युला असतो. ऐका रे, टॅन इनवर्स ऑफ ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी असेल तर आपला फॉर्म्युला काय असतो? टॅन इनवर्स ऑफ ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए बी. तर हा झाला आपला ए, हा झाला आपला बी. चला घ्या आता. हा, इकडे काय टॅन इनवर्स ऑफ वाय मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे ना, टॅन इनवर्स ऑफ ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी ना, तर आपण काय लिहितो त्याला? टॅन इनवर्स ऑफ ए मायनस बी. ए कोण बेटा? आपला वाय. ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए बी, 1 प्लस ए इंटू बी, वाय इंटू एक्स इज इक्वल टू, इकडे काय बेटा? टॅन इनवर्स ऑफ सी आहे. हेच तर मला पाहिजे होतं, हेच तर मला पाहिजे होतं. मी काय टॅन इनवर्स गेट कॅन्सल, हेच तर मला पाहिजे होतं सर. ठीक आहे ना? चला मग आपलं उत्तर झालं वाय मायनस एक्स अपॉन 1 प्लस वाय एक्स प्लस इकडे मायनस इज इक्वल टू 0. हे झालं आपलं आन्सर. हे झालं बेटा आपलं आन्सर. सोपं आहे का नाही? हो सर, आमले गैर आवडलं सर, आमले गैर आवडलं सर. ठीक आहे, चल पुढे. सॉल्व dy by dx is equal to e raised to 3x minus 2y plus x square into e raised to power minus 2y. हे तुम्हाला असं दिलेलं आहे, बरोबर आहे? हो सर, एकदम सुंदर आहे सर, आम्हाला गैर आवडलं सर. चला मग घ्या. एक काम करू का, पहिले याला लिहून घेतो, नंतर बघू. dy by dx अभ्यास करा बेटा. आणि सोपं आहे रे, एकदम सोपं चॅप्टर, मला गैर आवडत आहे. काही हायच नाही याच्यामध्ये जास्त. एक्स स्क्वेअर इंटू e raised to power minus 2y. बेटा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे तुम्ही समजून, 10⁻³ असेल इंटू 10⁻² असेल. बघा, 10⁻³ इंटू 10⁻² असेल तर दोघांचा बेस सेम आहे का बेटा? दोघांचा बेस सेम आहे का? तर याला मी असं लिहू शकतो 10⁻². तर बघा, दोघांचा जर बेस सेम असेल ना, तर वरच्या दोघांच्या पॉवरची ऍडिशन होते. वर दोघांच्या पॉवरची काय होते बेटा? ऍडिशन होते. हे लक्षात ठेवा. जर असं असेल तर 10⁻5 इंटू 10⁻² असं असेल तर दोघांचा बेस सेम आहे का? मग त्याला मी एकच वेळा लिहू शकतो. मग 5 - 2 का, याला मी लिहू शकतो 5 - 2 असं. हे कॉन्सेप्ट, हा कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल तर इकडे समजेल तुम्हाला. बघा आता मी काय करतोय, dy by dx इज इक्वल टू, ठीक आहे, e raised to power 3x minus 2y ना, e raised to 3x minus 2y, तर मी याला असं लिहू शकतो e raised to 3x into e raised to power minus 2y. हे समजलं का मी काय केलं? हे समजलं बेटा? अर्ध्यांना समजलं नसेल. बघा बेटा, e raised to 3x into e raised to power minus 2y, दोघांचा बेस सेम आहे, दोघांचा बेस सेम आहे, तर मी दोघांच्या बेसला एक सेम ठेवला आणि वरच्यांची काय करून टाकली? सम करून टाकली. हा सर, समजला सर. तुम्ही काय केलं माहिती का? याच्यावरून हे तयार केलं, याच्यावरून हे तयार केलं. बघा, करू शकतो मी असं? हो सर, करू शकतो ना बेटा. a raised to x असेल इंटू a raised to power minus y असेल, तर मी कसं लिहू शकतो? a raised to power x minus y. तसं ते a raised to x minus y आहे ना, तर दोघांना मी सेपरेट लावून याला वेगळं असं लिहू शकतो. माझी इच्छा, मी काही बी करू शकतो. प्लस एक्स स्क्वेअर इंटू e raised to power minus 2y, बरोबर आहे? हो सर. पण सर करता का बरं सर? तुम्ही तर सांगितलं होतं आम्हाला x वेगळं, y वेगळं, x जवळ dx जाऊ द्या, y जवळ dy जाऊ द्या. पण बेटा इथं सर्व मिक्सचर आहे ना, चालणार नाही ना ते आपल्याला.
पहिले आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. मग dy बाय dx इज इक्वल टू, बेटा याच्यात पण e रेस्ट टू पॉवर मायनस 2y आहे, याच्यात पण e रेस्ट टू पॉवर मायनस 2y आहे. e रेस्ट टू पॉवर मायनस 2y मी कॉमन काढलं. चला मग याच्यातून e रेस्ट टू पॉवर मायनस 2y कॉमन निघाला, इथे काय उरेल बेटा e रेस्ट टू 3x, आणि याच्यातून e रेस्ट टू पॉवर मायनस 2y कॉमन निघाला, उरेल का बेटा x स्क्वेअर. हो सर तुम्ही गैरच आभरे सर, आम्हाला समजलं सर, समजी गयो सर आमले. आता बघा बेटा x वेगळं झालं, y वेगळं झालं. हा गैर हुशार सर तुम्ही. म्हणजे बघा मी काय केलं बेटा, y ची टर्म वेगळी केली, x ची टर्म वेगळी केली. बघा पहिले कसं होतं, x y मिक्सचर होतं, x y मिक्सचर होतं, पण आता काय आलंय y वेगळा झालाय, x वेगळा होऊन गेला. ठीक आहे ना. चला तर तुम्हाला माहिती आहे आता e रेस्ट टू पॉवर मायनस 2y इकडे मल्टिप्लाय आलाय, e रेस्ट टू पॉवर मायनस 2y इकडे मल्टिप्लाय आला, इकडे त्यांना तो काय होऊन जाईल डिवाइडला, इकडे त्यांना तो काय होऊन जाईल डिवाइडला. म्हणजे कसं होऊन जाईल तो 1 अपॉन e रेस्ट टू पॉवर मायनस 2y dy, आणि हा जो डिवाइड वाला dx आहे ना, हा इकडे त्यांना मल्टिप्लाय होऊन जाईल. हा जो डिवाइड वाला dx आहे ना, हा इकडे त्यांना मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे कसं होऊन जाईल ते e रेस्ट टू 3x प्लस x स्क्वेअर इंटू dx. हे समजलं बेटा. काय झालं, डिवाइड वाला dx मल्टिप्लाय गेला, आणि मल्टिप्लाय वाला e रेस्ट टू पॉवर मायनस 2y इकडे डिवाइडला आला. आता अजून एक कॉन्सेप्ट तुम्हाला समजावतो बेटा. 1 अपॉन x स्क्वेअर आहे, तर या x स्क्वेअरला वरती जायचं आहे बेटा, या x स्क्वेअरला वरती जायचं आहे. तर ज्या वेळेस खालचा वाला बंधू वरती येतो ना, तर पॉवरचा साइन चेंज होतो बेटा. पॉवरचा साइन काय होतं बेटा, आपला चेंज होते, लक्षात ठेवा. खालचा वाला बंधू वरती गेला की पॉवरचा साइन काय होतं, चेंज होतं. तसंच 1 अपॉन x रेस टू पॉवर मायनस 3 असेल, 1 अपॉन x रेस टू पॉवर मायनस 3 असेल, तर या x रेस टू पॉवर मायनस 3 ला वरती जायचंय, या x रेस टू पॉवर मायनस 3 ला वरती जायचंय. तर त्याचं पॉवरचा साइन काय होणार बेटा, आपला चेंज होऊन जाईल. पॉवरचा साइन काय होणार बेटा, चेंज होऊन जाईल. पहिले मायनस 3 होता, आता प्लस 3 झाला. समजलं का. तसं 1 अपॉन 10 रेस टू पॉवर मायनस 4 असेल, त्या 10 रेस टू पॉवर मायनस 4 ला वरती जायचं बेटा. तर वरती जाताना 10 रेस टू पॉवर हा प्लस 4 होऊन जाईल. म्हणजे खालचा बंधू जर वरती जात असेल ना, तर त्याच्या पॉवरचं साइन चेंज होतं, त्याच्या पॉवरचं साइन काय होतं बेटा, आपलं चेंज होतं. मग चला ठीक आहे सर, तुम्ही असं का बरं म्हणताय, कारण बघा e रेस टू पॉवर मायनस 2y आहे, e रेस टू पॉवर मायनस 2y आहे, e रेस टू पॉवर मायनस 2y आहे. याला जर वरती जायचं असेल तर पॉवरचं साइन काय होऊन जाईल बेटा, चेंज होऊन जाईल. तर e रेस टू 2y समजलं का बेटा. e रेस टू पॉवर मायनस 2y ज्यावेळेस वरती आला तर पॉवर पहिले मायनस होता, आता तो वर त्यांना प्लस होऊन गेला बेटा, dy. व्हेरी डेंजरस सर, तुम्ही काही विकडून बी काही घेऊन येता. हो बेटा, करावं लागतं माझ्या पोरांसाठी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे ना. झालं बेटा. आता बघा y जवळ dy आहे, x जवळ dx आहे. आता तुम्ही एकदम भारी करून टाकलं सर. ठीक आहे ना. चला, अरे देवा तुझी माया, परमेश्वरा विठ्ठला, सांभाळ रे वो माझ्या पोरांना. त्यांना आठवू दे रे बाबा, ऐन टायमाला सर्व त्यांना फॉर्म्युले आठवू दे, सर्व आठवू दे रे देवा. चला आता बघा बेटा, लक्ष द्या. दोघांना इंटिग्रेशन लावा, इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड. दोघांना इंटिग्रेशन लावा. हा इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2y dy इज इक्वल टू, हा याला दोघांना सेपरेट लावलं. इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 3x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर, अरे नाही, इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dx. ठीक आहे ना. याला वेगळं लावलं, याला वेगळं लावलं बेटा. ठीक आहे. चला आता बेटा एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, e रेस टू 2y dy आहे, e रेस टू 2y dy आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x असेल तर याचं उत्तर असतं e रेस टू x, याचं उत्तर काय असतं e रेस टू x. पण जर इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x असेल, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x असेल तर याचं उत्तर असतं e रेस टू 2x, e रेस टू 2x. पण x ला काय लागला बेटा, गोल्या. x ला कोण लागलाय, गोल्या. x ला कोण लागलाय, गोल्या. तर गोल्या कुठे होतो बेटा, आपला अपॉनला जातो. गोल्या कुठे होतो बेटा, आपला अपॉनला जातो. बघा इंटिग्रेशन मध्ये जर गोल्या लागला असेल ना, तर तो अपॉनला जातो, आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये जर असं असेल तसं आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो, परत अगेन डिफरन्शिएट त्याला करावं लागतं. तर हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. e रेस टू x चा इंटिग्रेशन e रेस टू x, पण e रेस टू 2x आहे तिथं, e रेस टू 2x, तर e रेस टू 2x चा इंटिग्रेशन e रेस टू 2x येतो. पण या x ला जो पण नंबर लागला असतो तो याच्या अपॉनला चालला जातो. ठीक आहे ना. हे लक्षात ठेवा बेटा, हे लक्षात ठेवा सर्व तुम्हाला. आणि हे ना लिहून ठेवायचं बेटा, का माहिती तुम्ही लिहित आहे नाही लिहित आहे. e रेस टू 2y चा इंटिग्रेशन काय बेटा, e रेस टू 2y अपॉन 2. e रेस टू 3x चा इंटिग्रेशन काय बेटा, e रेस टू 3x अपॉन 3. तुम्हाला सांगितलं ना, x ला जो गोल्या लागला असतो तो अपॉनला जातो. प्लस x स्क्वेअर dx बेटा, हा x स्क्वेअर आहे का, स्क्वेअर आहे का, x रेस टू n आहे का, n प्लस 1 अपॉन n प्लस 1. 2 मध्ये एक ऍड करा, 3 अपॉन 3 प्लस c. आता एक प्रॉब्लेम झाला यार, अपॉन फिपॉन आपल्याला चालतच नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याच्या खाली 2 आहे, याच्या खाली 3 आहे, याच्या खाली 3 आहे. असा कोणता नंबर आहे जो सर्वांच्या पाड्यात येतो, तो आहे बेटा 6. तो आहे बेटा 6. चला घ्या, टेकिंग 6 पॉवर.
टेकिंग किंवा मल्टिप्लाय बाय 6, सॉरी 6 पॉवर पुढे घेतोय बाबा मी, मल्टिप्लाय बाय 6 ऑन बोथ साइड. चला घ्या 6 ने सर्वांना मल्टिप्लाय करा. मग 6 इंटू e रेस टू 2y अपॉन 2 इज इक्वल टू 6 इंटू e रेस टू 3x अपॉन 3 प्लस 6 इंटू एक्स क्यूब अपॉन 3 प्लस 6 इंटू सी. सर पण तुम्ही आम्हाला सांगलं होतं सर, जर सी ला जर तुम्ही एखाद्या संख्येने मल्टिप्लाय करायचं असेल तर तो सी नाही राहत, तो सी डॅश होऊन जातो. तो काय होऊन जातो? सी डॅश होऊन जातो बेटा. ठीक आहे ना. चला कापा कापी करा. 2 1 2, 2 3 6, 3 1 3, 3 2 6, 3 1 3, 3 2 6. तुम्हाला माहिती मी काय करणार आहे? अझ्युम 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 6 सी डॅश इज इक्वल टू सी. दिसतंय का रे? 6 सी डॅश इज इक्वल टू सी हे मी अझ्युम करणार आहे. व्हेरी डेंजरस सर, तुम्ही काय माहिती आयटम करता हो बेटा. चला आता काय आलं? 3 इंटू e रेस टू 2y इज इक्वल टू 2 इंटू e रेस टू 3x प्लस 2 इंटू एक्स क्यूब प्लस 6 सी डॅशला मी सी अजून केलं. ठीक आहे ना. हा इकडे प्लस आहे, इकडे त्यांना मायनस होऊन जाईल. हा इकडे प्लस एकटा, याला इकडे घुसडून त्या मायनस होऊन जाईल. तो म्हणजे कसं होऊन जाईल ते 2 इंटू e रेस टू 3x प्लस 2x क्यूब, हा इकडे प्लस इकडे त्यांना मायनस झाला, मायनस 3 इंटू e रेस टू 2y प्लस सी इज इक्वल टू 0. झालं आपलं. सोपं होतं का नाही बेटा? सोपं जास्त कठीण नाहीये बेटा. ठीक आहे ना. चला असो, तर हे पण जवळपास सेमच आहे बघा. 1 मायनस एक्स स्क्वेअर डी वाय प्लस 1 मायनस वाय स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 0. सर्वात पहिले तुम्ही काय करशाल, याला हा जो इकडे प्लस आहे ना, याला तिकडे फेकून देशाल. आता प्लस वाला तिकडे फेकला तर तो काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल. तो काय होऊन जाईल बेटा? मायनस. बघा हा प्लस वाल्याला मी तिकडे फेकला, तो काय आला बेटा? मायनस झाला. काय आला? मायनस. पण तुम्हाला माहिती आहे सर, एक्स जवळ dx पाहिजे आणि y जवळ dy पाहिजे, पण इथं x जवळ dy आलेला आहे आणि y जवळ dx आलेला आहे. चालतं का? नाही सर, बिलकुल नाही चालत. तर मी काय केलं, हा 1 मायनस एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लायला आहे, याला इकडे टाकला, डिवाइड लावून गेला. हा 1 मायनस वाय स्क्वेअर इकडे मल्टिप्लायला आहे, याला इकडे टाकला, हा पण डिवाइड लावून गेला. म्हणजे बघा आता y जवळ dy आलं, x जवळ dx आलं. तर आपला डायरेक्ट दादा दोघांना इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोघांना इंटिग्रेशन लावा, याला बी लावा, याला बी लावा. याला इंटिग्रेशन लावलं तर 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर, याचा हा फॉर्म्युला सोडा आपला साइन इनवर्स एक्सचा. मग ठीक आहे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर म्हणजे साइन इनवर्स वाय झालं, आणि मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे साइन इनवर्स एक्स झालं. मग सर याला जर तुम्ही साइन इनवर्स लावलं, याला बी लावलं, मी याला बी लावून द्या सर. अरे बेटा, मागच्या वेळेस टॅन इनवर्स होतं तर आपण लावलं होतं का? कारण टॅन इनवर्स ए मायनस टॅन इनवर्स बी चा फॉर्म्युला होता अस्तित्वात, पण साइन इनवर्स वाय प्लस साइन इनवर्स एक्स चा कोणताही फॉर्म्युला अस्तित्वात नाहीये, त्याच्यामुळे मी काही लावलं नाहीये. तर मायनस वाला इकडे त्यांना प्लस होऊन जाईल, प्लस वाला इकडे त्यांना मायनस होऊन जाईल. झालं, हे झालं बेटा आपला आन्सर. ठीक आहे ना. चला हे पण जवळपास सेम तसंच आहे. 3 इंटू ई रेस टू एक्स टॅन वाय डी एक्स प्लस 1 मायनस ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर वाय डी वाय, हे तुम्हाला दिलेलं आहे बेटा, हे तुम्हाला दिलेलं आहे. चला महिला आपण थोडंसं बघून घेऊ आपण. ठीक आहे ना. बघा काही मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय, काही तुम्हाला मी समजावून देतोय. तर बघा पहिले सर्व संपूर्ण इक्वेशन जसं तसं लिहून घ्या, डोक्याला ताण घेऊ नका. 3 इंटू ई रेस टू एक्स टॅन वाय डी एक्स प्लस 1 मायनस ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर वाय डी वाय इज इक्वल टू 0. हो सर काय सडेले होय, एकदम दलिंदर आहे सर. हो बेटा थोडं आहे सर. चला एक काम करू का बेटा मी? हो सर करा ना सर, काही हरकत नाही सर, करा सर तुम्ही. बघा 1 मायनस ई रेस टू एक्स आहे ना, याला मी उलटा पुलटा मायनस साइन मी बाहेर काढून देतो, मायनस साइन मी तो बाहेर काढून देतो. तर ज्यावेळेस मी मायनस साइन बाहेर काढलं, सर्वांचे साइन काय होऊन मध्ये चेंज होऊन जाईल, सर्वांचे साइन काय होऊन जाईल बेटा आपल्यामध्ये चेंज होऊन जाईल. बघा तुम्ही काय केलं, मायनस साइन लावून दिला याला, तर मायनस साइन लावल्यानंतर ई रेस टू एक्स पहिले मायनस होता तो प्लस झाला, आणि 1 पहिले प्लस होता तो मायनस झाला. बस म्हणजे मी काय केलं, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन ठेवलं, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन ठेवलं, तर मधल्यांचे साइन चेंज होऊन गेले. बघा 1 पहिले प्लस होता ना, आता मायनस झाला. ई रेस टू एक्स पहिले मायनस होता ना, तो प्लस झाला. झालं, एवढंच केलं बेटा मी, फक्त साइन अल्टर केलं बेटा मी, फक्त साइन अल्टर केलं बस, बाकी मी काहीच केलेलं नाहीये. ठीक आहे ना. चला मग आता हे मायनस झालं का? हो सर मायनस होऊन गेला. अबे तेच तर मला पाहिजे होतं का बरं? आणि हा मायनस वाल्याला मी तिकडे फेकणार आहे, त्या मायनस वाल्याला मी तिकडे फेकणार आहे. आता मायनस वाला जर तिकडे फेकला गेला, आता तो काय होऊन जाईल बेटा? प्लस. ठीक आहे ना. चला तर मायनस वाल्याला मी तिकडे फेकला, तो प्लस होऊन गेला बेटा. बघा मायनस ही संपूर्ण टर्म बेटा मायनस होती, याला मी इकडे फेकली इज इक्वल टू साइन, तर ती प्लस होऊन गेली. पण मग एक प्रॉब्लेम झाला सर. काय झाला सर? मी तुम्हाला सांगितलं होतं एक्स जवळ डीएक्स पाहिजे आणि वाय जवळ डी वाय पाहिजे. पण मग प्रॉब्लेम काय, एक्स जवळ डीएक्स आहे पण मध्ये हा टॅन वाय काय करून राहिलाय, तसंच वाय जवळ डी वाय पाहिजे, मध्ये हा एक्स काय करून राहिला. ते एक काम करा, एक्स वाला टर्म एका साईडला ना, वाय वाला टर्म एका साईडला ना. तर मी काय केलं, सिंपल, इथे डीएक्स होता का नाही? हो सर इकडे डीएक्स होता, लेफ्ट साईडला डीएक्स आहे, लेफ्ट साईडला डीएक्स आहे, लेफ्ट साईडला डीएक्स आहे आपला. तर हा ई रेस टू एक्स मायनस 1 हा याच्यात पण एक्स आहे बेटा, याच्यात पण एक्स आहे,
तर ई रेस टू एक्स मायनस वन आहे ना, हा जो आहे ना आपला एक्स वाला टर्म याला मी इकडे फेकून देईल. तर ही टर्म इकडे मल्टिप्लायला होती, इकडे येताना ही डिवाइडला आली. दिसते बेटा सर्वांना? हो सर दिसते सर. आणि हा जो वाय याच्यामध्ये वाय होता बेटा, हा टॅन वाय वाली टर्म इकडे मल्टिप्लायला होती, ही सुद्धा इकडे डिवाइडला आली. दिसते बेटा सर्वांना? टॅन वाय मल्टिप्लाय वाला डिवाइडला आला, ई रेस टू एक्स मायनस वन मल्टिप्लाय वाला डिवाइडला आला. आता बघा बरं, सर्व एक्स एक्स वाला एका साईडला झाल्या का? एक्स 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 वाव, वाय 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 वाव. तर एक्स एक्स वाला एका साईडला, वाय वाय वाला एका साईडला आलेला आहे. ठीक आहे ना? चला मग 3 इंटू ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स मायनस वन आणि इकडे टॅन वाय सेक्स स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय असं आलेलं आहे. पण आता आपण जर व्यवस्थित जर समजा बघितलं ना बेटा, व्यवस्थित जर समजा आपण बघितलं तर आपल्याला हे समजतंय खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलेलं आहे. मला सांगा ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा? आपलं ई रेस टू एक्स असतं. माहिती आहे सर्वांना तुम्हाला? ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? ई रेस टू एक्स असतं. आणि 1चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0. म्हणजे ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0. आता 0 लिया ना कुलिया काही फरक पडतोय का नाही? म्हणजे खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे. हा टॅन वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा? सेक्स स्क्वेअर वाय. टॅन वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा? सेक्स स्क्वेअर वाय. म्हणजे इकडे पण खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे. ओ सर तुम्ही काय रे हुशार सर? अरे नाही रे, मी काय हुशार, तुम्ही हुशार आहे बेटा. मला थोडी पेपर देणार, तुम्हाला पेपर देणार, तुम्हाला एवढं सर्व लक्षात ठेवून पेपरला जाणार बेटा. तर खरंच तुम्ही खूप बेस्ट आहे, तुम्ही खूप हुशार आहे आणि तुम्ही पास होशाल, चांगल्या मार्गाने पास होईल, आउट ऑफ सुद्धा काढशाल. ही माझे हे म्हणजे विशेष राहील बेटा तुम्हाला. चला खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर आपलं उत्तर काय असतं? लॉग ऑफ खालचा. एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स असेल तर आपलं उत्तर असेल लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल आपला. ठीक आहे ना? चला असो, तर अशा वेळेला आपलं उत्तर काय असेल? लॉग ऑफ खालचा. तर चला मग ठीक आहे ना, 3 असतं जास्त खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती का? मग लॉग ऑफ खालचा. खालचा कोण आहे? ई रेस टू एक्स मायनस वन. ठीक आहे, इज इक्वल टू खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती का? मग आपलं उत्तर काय? लॉग ऑफ खालचा, लॉग ऑफ टॅन वाय प्लस. सर मग इथे इंटिग्रेशन झालं, मग इथे तुम्ही सी ला लॉग का लावला? कारण बेटा लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी यांचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. टॅन इनवर्स ए मायनस टॅन इनवर्स बी, टॅन इनवर्स ए प्लस टॅन इनवर्स बी याचा आपल्याकडे फॉर्म्युला होता, म्हणून सी ला बी टॅन इनवर्स चोपून द्यायचा. पण साइन इनवर्स एक्स प्लस साइन इनवर्स वाय किंवा साइन इनवर्स एक्स मायनस साइन इनवर्स वाय चा आपल्याकडे कोणताही फॉर्म्युला नाही. त्यामुळे मी सी ला मागच्या वेळेस साइन इनवर्स लावला नव्हता, पण यावेळेस परत एले लॉग लावला, मग सी ले बी लॉग लावून द्या. का? कारण आपल्याकडे लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला आहे, लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला आहे, सर्व अवेलेबल आहे बघा. ज्याचा फॉर्म्युला असेल ना त्यावेळेस सी ला पण लावून द्या. तर मी सी ला पण लॉग लावून दिला. ठीक आहे, तर आपला हा लॉग टॅन वाय इकडे प्लस आहे, इकडे त्यांना काय होऊन जाईल? तो मायनस होऊन जाईल. काय होऊन जाईल? तो मायनस होऊन जाईल. ठीक आहे ना? तर आपला प्लस वाला पण तिकडे त्यांना मायनस झाला का? मायनस हो. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर हा झाला बेटा आपला ए आणि हा झाला आपला बी. लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला काय बेटा आपला? लॉग ए अपॉन बी, लॉग ए अपॉन बी. बघा लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला लॉग ए अपॉन बी. चला मग ए कोण आहे आपला? हा. आणि बी कोण आहे आपला? हा. ए रेस टू एक्स मायनस वन अपॉन टॅन वाय. इकडे बी लॉग, तिकडे लॉग लॉग गेट कॅन्सल, म्हणजे उरला काय? ए रेस टू एक्स मायनस वन चा क्यूब अपॉन टॅन वाय इज इक्वल टू सी. तर डिवाइड वाला टॅन वाय इकडे त्यांना मल्टिप्लाय झाला आहे. आज किंवा असं बी ठेवलं तरी सुद्धा चालतं, काय एवढं विशेष नाही आहे आपल्यासाठी. ठीक आहे ना? चला असो, आता आपल्याला हे काढायचं आहे, हे आपण फाइंड आउट करून घेऊया. ठीक आहे ना? चला मग वाटलं असं थांबवून देऊ आपण लेक्चर, कारण खूप मोठं झालं ना ते आजचं लेक्चर. चला बघा इक्वेशन काय दिलं बेटा तुम्हाला? सेक्स स्क्वेअर एक्स टॅन वाय डी एक्स प्लस सेक्स स्क्वेअर वाय टॅन एक्स डी वाय इज इक्वल टू 0. हे तुम्हाला इक्वेशन दिलेलं बेटा. ठीक आहे ना? इक्वेशन मी पहिले लिहून घेतला. मी तुम्हाला सांगितलं बेटा सर्वात पहिले काय करा, दोघांना वेगवेगळं, एका टर्मला पुरं तिकडे फेकून द्या, एका टर्मला पूर्ण तिकडे फेकतो, बघू जे होईल ते पाहिलं जाईल. तर या वाल्या टर्मला मी तिकडे फेकून देतो, बघू तर काय होतं ते. मग सेक्स स्क्वेअर एक्स टॅन वाय डी एक्स आणि या संपूर्ण टर्मला मी तिकडे फेकून दिला, तर ती मायनस होऊन जाईल बेटा. मायनस सेक्स स्क्वेअर वाय टॅन एक्स डी वाय. हे समजलं बेटा? मी काय केलं, ही जी संपूर्ण जी टर्म होती ही इकडे प्लस होती, याला मी तिकडे फेकून दिलं, हे मायनस झाले बेटा. ठीक आहे ना? चला असो, आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं इथे डीएक्स आहे बेटा, पण इथे वाय काय करतोय? नाही चालणार. इथे डी वाय बेटा, मग इथे एक्स काय करतोय? नाही चालणार. तर या टॅन एक्स इकडे मल्टिप्लायला आहे, याला इकडे डिवाइडला जाऊ द्या, आणि हा टॅन वाय इकडे मल्टिप्लायला आहे, याला इकडे डिवाइडला जाऊ द्या, म्हणजे बरोबर सर्व एक्स एक्स वाले एका साईडला होऊन जाईल, वाय वाय वाले एका साईडला होऊन जाईल. चला ठीक आहे ना बेटा? मग सेक्स स्क्वेअर एक्स बघा, हा टॅन एक्स इकडे मल्टिप्लायला आहे बेटा, इकडे जाणार हा डिवाइड लावून जाईल, म्हणजे कसं होऊन जाईल? सेक्स स्क्वेअर एक्स असाच्या असा, याला मी हातनी लावला. सेक्स स्क्वेअर एक्स असाच्या असा, याला मी हातनी लावला. डीएक्स याला मी हातनी लावला. सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स याला मी हातनी लावला. फक्त हा जो टॅन एक्स इकडे मल्टिप्लायला होता, याला मी इकडे येताना डिवाइडला घेऊन आलो, तर हा आला आपला डिवाइडला. हे अडचण नाही सर, इज इक्वल टू मायनस साइन असाच्या असा. हा आता इकडे कोण होतं बेटा? सेक्स स्क्वेअर वाय आणि डी वाय.
सेक्स स्क्वेअर वाय आणि डीवाय हे इकडे होता आपला टॅन एक्स चालला गेला ना तिकडे, मग इकडे करून उरलं सेक्स स्क्वेअर वाय, इकडे उरला डीवाय. आता हा टॅन वाय इकडे मल्टिप्लाय होता, हा इकडे तर नका होऊन जाईल बेटा, डिवाइड लावून जाईल. हे समजलं बेटा, टॅन वाय इकडे मल्टिप्लाय होता, हा इकडे डिवाइडला गेला, टॅन एक्स इकडे मल्टिप्लाय होता, इकडे डिवाइडला गेला. आलं हो सर. बघा एक्स एक्स डी एक्स वाय वाय डी वाय. आलं रे भाऊ, आलं रे भाऊ, आलं रे भाऊ. लावा इंटिग्रेटिंग बोथ साइड. थकला यार आता मी. इंटिग्रेटिंग बोथ साइड काय आता थकले सर तुम्ही, लगेच पुढचं लेक्चरला अपलोड करा सर. हो लगेच करतो बेटा. इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स इज इक्वल टू, अरे डीएक्स राहिला, हा इकडे मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय डी वाय. ठीक आहे चला. आता तुम्हाला सर्वांना माहिती बेटा, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलं, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलं, आलं रे आलं, आलं रे आलं, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलं, आलं रे आलं, आलं रे आलं, आलं. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सोडा सेक्स स्क्वेअर एक्स आणि टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह असं सेक्स स्क्वेअर वाय. तर खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलं की त्याला आपण लॉग लावतो. ठीक आहे ना, मागच्या सारखंच यार येतं पुरं. हे काय म्हणतो बेटा आपलं, लॉग ऑफ खालचा, लॉग ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू मायनस सायनस असं. हा इकडे बेटा टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर वाय म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आला बेटा, मग आपलं उत्तर काही लॉग ऑफ खालचा, लॉग ऑफ टॅन वाय. आणि हा आपला दोघांचं इंटिग्रेशन सॉल्व्ह झालं म्हणजे सी येईल, सीला बी आपण लॉग लावून देऊ. का बरं, कारण दोघांना लॉग लावले ना म्हणून. असंच टाइमपास असा बी तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे. ठीक आहे. मायनस लॉग टॅन वाय इकडे त्यांना प्लस होऊन जाईल बेटा. तर कसं होऊन जाईल ते, लॉग टॅन एक्स प्लस लॉग टॅन वाय इज इक्वल टू लॉग सी. म्हणजे बघा मायनस लॉग टॅन वाय इकडे त्यांना प्लस होऊन गेलं बेटा. ठीक आहे ना. आता तुम्हाला एक फॉर्म्युला पार्ट असेल, लॉग ए प्लस लॉग बी असेल तर आपला फॉर्म्युला असतो लॉग ए इंटू बी. काय फॉर्म्युला असतो आपला, लॉग ए इंटू बी. बेटा काय लक्षात ठेवता हा, काय लॉग ए प्लस लॉग बी असेल तर आपला फॉर्म्युला असतो लॉग ए इंटू बी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बेटा. दिसतोय ना सर्वांना, हा दिसतोय. इकडे सरकवू का, ठीक आहे. सरकवलं तर नाही सर तुम्ही, थोडंसं सरकवलं. ठीक आहे ना बेटा. हा फॉर्म्युला तुम्हाला समजला, हो सर समजला. चला घ्या मग लॉग ए प्लस लॉग बी ना, आपलं उत्तर होऊन जाईल लॉग ए इंटू बी, लॉग टॅन एक्स, अरे लॉग ए इंटू बी लॉग टॅन एक्स इंटू टॅन वाय असं होऊन जाईल ना ते. हां लॉग ए इंटू लॉग बी होऊन जाईल, लॉग ए इंटू बी म्हणजे लॉग टॅन एक्स इंटू टॅन वाय. मग इकडे काय उरलं रे, लॉग सी उरला. झालं, दोघं साईडला एक एक लॉग आहे का, लॉग लॉग कॅन्सल. उत्तर काय आलं बेटा आपलं, टॅन एक्स इंटू टॅन वाय इज इक्वल टू सी. हे झालं आपलं उत्तर, इक्वेशन नंबर 1 नाव लिहून द्या. पण एक प्रॉब्लेम असा आहे की इथपर्यंत तर ठीक आहे, जर तुम्हाला हे दिलं नसतं ना, फॉर द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ इफ वाय इज इक्वल टू पाय बाय 4 वेन एक्स इज इक्वल टू पाय बाय 4. बघा जर हे तुम्हाला ही ओळ जर दिली नसेल तर तुम्ही एवढं तुमचं उत्तर झालं, हे तुमचं फायनल आन्सर झालं. बघा जर तुम्हाला हे जर दिलं असेल ना की वायची व्हॅल्यू पाय बाय 4 घ्या, एक्सची व्हॅल्यू पाय बाय 4 घ्या, जर हे जर तुम्हाला दिलं नसेल तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. पण हे जर दिलं असेल ते काम करायचं पुट पुट पुट, आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. एक्सची व्हॅल्यू आपला सॉरी वायची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची पाय बाय 4 आणि एक्सची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला पाय बाय 4 पुट करायची. चला करून देऊ पुट, बघू. आणि आपल्याला सी ची व्हॅल्यू शोधायची. मग टॅन एक्स, एक्स ना एक्सची व्हॅल्यू आपण पाय बाय 4, टॅन पाय बाय 4 इंटू टॅन वाय, वायची व्हॅल्यू पण पाय बाय 4 आहे इज इक्वल टू सी. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल बेटा टॅन पाय बाय 4, पाय बाय 4 म्हणजे 45 असतो, 45 असतो आपला, लक्षात ठेवा. टॅन पाय बाय 4 म्हणजेच 1 असतो. टॅन पाय बाय 4 म्हणजे टॅन 45 असतो बेटा, याची व्हॅल्यू 1 असते बेटा, हे लक्षात ठेवा. टॅन पाय बाय 4 म्हणजे टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते आपली 1, म्हणजे 1 इंटू 1 इज इक्वल टू सी. मग 1 इंटू 1 म्हणजे सी, ची व्हॅल्यू किती आली बेटा आपली 1 आली. सीची व्हॅल्यू किती आली 1 आली. पुट इन इक्वेशन नंबर 1, पुट इन इक्वेशन नंबर 1. या इक्वेशन नंबर 1 मध्ये सीची व्हॅल्यू पुट करून टाका. कसं होऊन जाईल ते, टॅन एक्स इंटू टॅन वाय इज इक्वल टू 1 झालं. हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर, हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर. तर आय होप सो तुम्हाला इथपर्यंत सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. ठीक आहे. तर हे पण सेम तसंच आहे बेटा,
ठीक आहे. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन dx अपॉन dt 6 minus 3x if x is equal to 0 when t is equal to 0. चला मग काय नाही, dx अपॉन dt 6 minus 3x घ्या. ठीक आहे ना. चला आता तुम्हाला माहिती आहे, एक काम करा, 6 minus 3x इकडे मल्टिप्लायला इकडे जाणं डिवाइड लावून जाईल आणि डिवाइड वाला dt इकडे जाणं मल्टिप्लाय लावून जाईल. बघा म्हणजे सर्व x एका साईडला आणि t वाला तर कोणी होताच नाही, त्याला तिकडे फेकून दिलं. dx बाजूला काढा, दोघांना इंटिग्रेशन लावा, दोघांना इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोघांना इंटिग्रेशन लावले बेटा. इंटिग्रेशन लावून दिला, dx ला बाजूला फेकला, इकडे बनवून गेला आणि इकडे कोणीच नव्हतं म्हणून 1 लावून गेला. काय लावून गेला? 1. चला घ्या 1 अपॉन ax प्लस b चा फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ax b चा फॉर्म्युला काय? log ax प्लस b इंटू 1 अपॉन a. हे बघा 1 अपॉन 6 मायनस 3x ना, याचं उत्तर झालं आपलं log 6 मायनस 3x अपॉन x ला कोण लागला बेटा? गंप्या अपॉन ला बी लागतो की असं तुम्ही सेपरेट 1 अपॉन 3 सुद्धा लिहू शकता. 1 अपॉन मायनस 3 आला आपलं. ठीक आहे. चला मग आणि इंटिग्रेशन ऑफ 1 चा काय असं आपलं t असतं बेटा. ठीक आहे. चला मग पुट आता हे झालं आपलं, सर्व आपलं झालेलं आहे. त्यांनी काय सांगितलंय की x ची व्हॅल्यू 0 भरा आणि t ची व्हॅल्यू पण 0 भरा. मग ठीक आहे, x ची व्हॅल्यू आपण 0 भरू, t ची व्हॅल्यू आपण 0 भरू, टाकून तर देऊ. मग x ची व्हॅल्यू आपण इथं बघा 0 भरली आणि इथं t ची व्हॅल्यू आपण 0 भरली. तर सॉल्व्ह करा, log 6 minus 3 into 0 म्हणजे 6 minus 0 6 आला आपलं आपण 1 upon 3. तर c is equal to -1/3 log 6 आला आपलं. बरोबर आहे. तर ही c ची व्हॅल्यू परत इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकून द्या. 1 मध्ये टाका आणि त्याला थोडं सॉल्व्ह करत झाला. असं वाटतं की कुठे जर मायनस साईनचा काही बघा गरज असेल तर करा, इथपर्यंत जरी ठेवलं तरी सुद्धा चालतं, काही इश्यू नाही बेटा. ठीक आहे ना. चला तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन याचे जे पुढचे पार्ट आहे ते आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. तर बघा याची प्रॅक्टिस करा, भरपूर सारे वेगवेगळे न्यूमेरिकल क्वेश्चन बँकमध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.